केंद्र सरकारने 4 दिवसांपूर्वी कांद्यावर निर्यात बंदी घातली आहे। महाराष्ट्रामध्ये कांदा लागवडीची, कांदा उत्पादनाची काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे नियोजन केलं जाईल या संदर्भामध्ये जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी वारुळवाडी ग्रामपंचायतीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये कृषीभूषण अनिल तात्या मेहर, संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विग्नरचे संचालक संतोष नाना खैरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनेश संचेती आदी मान्यवर उपस्थित होते। केंद्र सरकार कांदा निर्यात बंदीचा जो निर्णय घेतला आहे यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। कोरोनामुळे जेवढे लोक मृत झालीत त्यापेक्षा जास्त टेन्शन ह्या कांद्याच्या निर्यातीमुळे शेतकऱ्यांवर येणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यायला हवा। जिल्हा परिषद, राज्य शासन सरकारकडे पाठपुरावा करून केंद्राला हा निर्णय बदलायला लावायला हवा। या मीटिंगमध्ये आशाताई बुचके, संबंधित अधिकारी अनिल तात्या मेहर यांनी काय मतं मांडलीत ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। सरकारचा आणि ह्या कंपन्यांचा, परंतु त्या कराराला फाटा देऊन पैसे जादा मिळत आहेत म्हणून ह्या कंपन्या आज आपल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतायत। ही 5 गावं जी आपण त्या परिसरातली म्हणतो, ओतूर परिसरातील, ही कांद्यासाठी प्रसिद्ध आहे। असं असताना सरकारवर झालेला करारनामा जर कोणी नाकारत असेल तर शेतकऱ्यांच्या निश्चितपणाने त्यांच्या अधिकारावर गदा आणणारा हा अशा प्रकारची कारवाई आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने ह्या कंपन्यांना समज देणं आणि आपल्या शेतकऱ्यांचं हित जपणं म्हणून आपल्या सोबत या ठिकाणी हा प्रश्न माझा पहिला असेल। दुसरा प्रश्न असेल की या ठिकाणी शेतकरी बियाण्यापासून वंचित आहे। मी गेली 2 महिन्यापासून ओरड करते। देशमुख साहेब आपल्याला माहिती आहे, सभागृहामध्ये एकदा मोठे साहेब पण यावेळेला मीटिंगमध्ये होते की बियाणांचं, खताचं आणि युरियाचं पहिलं सुरुवात केलं, त्याच्यानंतर बियाण्यावर आपण आलो। परंतु आपण निश्चितपणाने ह्या सगळ्यात पुढे पडू असं आश्वासन, विश्वास तुम्ही आम्हाला दिला म्हणून आम्ही त्या ठिकाणी तो प्रश्न वारंवार घेऊन कुठून ओरड कधी होते याची काळजी घेत होतो। गेल्या आठवड्यात 6 दिवसापूर्वी कांद्याला बाजार अचानक वाढला, 250-300 पर्यंत कांद्याला बाजार गेला आणि कुठेतरी समाधानकारक वातावरण होतंय असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये पालवी निर्माण झाली की बाबा पालवी फुटली की आपल्याला न्याय मिळणार आहे आणि म्हणून ते होतं ना होतं तर त्याच्यावर विजन घालणारी 2च दिवसापूर्वी बातमी आली का कांदा निर्यात याच्यावर बंदी आणण्यात आलेली आहे की कांदा निर्यात होणार नाही आणि हा धक्का देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी होती। त्यामुळे याबाबत देखील आपल्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की आपण काय उत्तर द्याल, राज्य सरकारचं काय धोरण आहे आणि केंद्र सरकारचं काय धोरण आहे। काही लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी केंद्र सरकारने अशा पद्धतीचा निर्णय आणलेला आहे, पण राज्य सरकार जर याबाबत त्या ठिकाणी शेतकऱ्यांची भूमिका मांडत असताना शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका मांडून शेतकऱ्यांसाठी त्यांनी हा लढा आणि हे जे घडामोडी झालेल्या आहेत याच्यामध्ये आजचा एकीकडे कोरोनाचा झालेला, गेली वर्षभर आपण 6 महिने होऊन गेले, 7वा महिना चालू, आपण कोरोनाला सामोरे जातोय, शेतकरी तसाही खूप पीडित आहे। अशा परिस्थितीमध्ये आणखी हा त्यांच्यावर नव्याने झाला आहे असं मला वाटतं आणि अशा परिस्थितीमध्ये किमान राज्य सरकारने केंद्र सरकारला त्यांनी चुकीचं जे धोरण घेतलेलं, चुकीचंच म्हणावं लागेल, जे शेतकऱ्याच्या हिताचं नाही ते चुकीचं आहे आणि चुकीच्या धोरणाला त्या ठिकाणी आपण कडाडून विरोध करून शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय कसा होईल याच्यासाठी राज्य सरकारकडनं आम्हाला अपेक्षा आहे आणि राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, ह्यांच्याकडनं ह्या अपेक्षा आहे। मंत्रिमंडळ याच्यावर निर्णय घेऊन तातडीने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आम्ही राज्य सरकारकडून करत आहोत। त्याचबरोबर नाफेड अंतर्गत कांदा खरेदीच्या या ठिकाणी तब्बल तशा शेतकरी गट आपण एकीकडे सांगतोय की शेतकऱ्यांनी एकत्र या, गट स्थापन करा, गट शेती करा आणि शेतकऱ्यांच्या कंपन्या देखील आपण उभ्या करण्याचा
प्रयास केला, त्याच्यामध्ये 10-12 कंपन्या जुन्नर तालुक्यामध्ये अस्तित्वात आहेत. परंतु खास कांद्यावर करणाऱ्या कंपन्यांमध्ये माझ्या स्वतःच्या गावची व्हर्च्युअल फार्मसी प्रॉडक्ट कंपनी आहे, वैष्णवराव पारुंडे. त्याचप्रमाणे कृषी जीवन फार्मसी कंपनी आहे. त्याचप्रमाणे इर्जिकल फार्मसी कंपनी आहे. अशा कंपन्या या ठिकाणी ज्या कांद्यावर खास करून काम करतात, त्यांना देखील आज आपल्याला माहितीसाठी सांगू इच्छिते की JNPT या ठिकाणी म्हणजे मुंबई फोर्टमध्ये तब्बल नाही म्हटलं तर 20,000 टन माल त्या ठिकाणी कांद्याचे कंटेनर भरून पडलेले आहेत. त्याचप्रमाणे बंगाल असेल, त्याचप्रमाणे नेपाळ असेल, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा आहे. अशा परिस्थितीमध्ये निर्यातीवर बंदी ही शेतकऱ्यांच्या असणाऱ्या कुठेतरी चांगल्या मालावर म्हणजे ज्याच्यापासून त्यांचं उत्पन्न आणि त्यांचं सोर्सेस आहे त्याच्यावर गदा येत आहे. आणि ही गंभीर बाब लक्षात घेता निश्चितपणाने आपण यामध्ये काय करणार आहोत याबाबत या ठिकाणी आपल्याकडनं मार्गदर्शन आणि मार्गदर्शनासोबत ज्या ठिकाणी पोचायचं असेल त्या ठिकाणी निश्चितपणाने आम्ही पोचूया. आपण जर पाहिलं तर गुजरातमध्ये मोहा या गावी, महुवा म्हणजे गुजरातमध्ये असणाऱ्या महुवा गावी तब्बल 100 ते 150 कंपन्या त्या परिसरामध्ये, संपूर्ण भावनगर आणि त्या परिसरामध्ये ज्या कांद्यावर प्रोसेस करून पावडर करून विदेशात देखील पाठवल्या जातात, अशा पद्धतीच्या असणाऱ्या कंपन्या त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर का आहे, हा जेव्हा प्रश्न आपल्या समोर येतो त्यावेळेला आपल्या निदर्शनास येतं की तिथलं गुजरात सरकार त्या ठिकाणी त्या कंपन्यांना वीज बिलामध्ये देखील सवलत देत आहे. त्या ठिकाणी 3 रुपये तर आपल्याकडे 10 रुपये, कसं परवडणार शेतकऱ्याला. त्या ठिकाणी असणाऱ्या मालाची निश्चितपणाने तिथे उत्पन्न ज्या ठिकाणी ती प्रोसेस होते त्या मालाला देखील कुठे कशा पद्धतीने मार्केटिंग होईल, जागतिक मार्केटिंगमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सरकार मदत करत आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे असं कुठल्याही प्रकारची योजना किंवा कुठल्याही प्रकारचं प्रोव्हिजन सरकारकडनं दिसत नाही. त्याचबरोबर हा कांदा आपण बघतो की आपले शेतकरी कांदा चाळी निर्माण करतात कांदा साठवणूक करण्यासाठी की योग्य वेळी चांगला भाव यावा, 2 पैसे कांद्याला जास्त वाढून मिळावे, त्यासाठी तो प्रतीक्षेत असतो. आणि म्हणून मोठ्या कष्टाने आपल्याला, कारण सबसिडी जसं गुजरात गव्हर्नमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करते, त्या ठिकाणी वीज बिलामध्ये माफी म्हणजे सवलत देते, तशी आपल्याकडे कुठलीही प्रोव्हिजन नाही आहे. कांदा चाळीला सबसिडी मिळते, पण ती कांदा चाळीमध्ये दोष असा आहे की त्या कांदा चाळी आपल्या ज्या शेतांमध्ये असतात त्याच्यामध्ये जोराचा वादळ वारा, जसं आता चक्रीवादळ येऊन गेलं, त्या धर्तीवर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात देशमुख सर तुम्ही आला होता पाहिला की शेतकऱ्याचा कांदा चाळीमध्ये सुद्धा भिजून त्या बराकी सगळ्या पाण्याखाली होत्या. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचं संरक्षण कुठे आहे? मग कोल्ड स्टोरेज या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे आणि राज्य सरकारने कोल्ड स्टोरेज या ठिकाणी उभे केले पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांनी जो माल कष्टाने उभा केलेला आहे तो माल सुरक्षितता त्याची ती हमी घेतली पाहिजे, त्या ठिकाणी ती मदत केली पाहिजे. आणि शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. शेतकरी जगला तर देश जगणार आहे, जग जगणार आहे. मग असं नुसतं लाखाचा पोशिंदा बनवतो पण शेतकऱ्याचा विचार होत नाही, ही भावना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये येऊ लागलेली आहे. आणि कालांतराने हळूहळू कुठेतरी शेती लोप पावत चाललेली आहे आणि सिमेंटची जंगलं उभी राहायला लागलेली आहे. परंतु शेतकऱ्याने पिकवलं नाही तर जग आणि जगातला कोणीही याच्यावर दुसरं कुठलाही पर्याय काढू शकत नाही. म्हणून शेतकरी हा जगवायचा असेल तर शेतकऱ्यांवर येणाऱ्या वेळोवेळी ही संकट आपल्याला कधीतरी निसर्ग संकट आणतं, कधीतरी सरकारचं धोरण अडचणीचं येतं. ह्या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी या ठिकाणी आज आपण बसलो आहोत. मला पूर्णपणे खात्री आहे की जर मनात आणलं, मग तो कृषी अधिकारी आपला असेल, सहाय्यक असेल, किंबहुना जिल्ह्याचे अधिकारी असतील, स्टेट आणि जिल्हा परिषद आणि राज्य सरकारपर्यंत जर हा आवाज पोचवला शेतकऱ्याचा, व्यापाऱ्याचा, त्या ठिकाणी असणाऱ्या ज्येष्ठांचा, तर निश्चितपणाने
आपण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो. अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर आपण कितीही मलमपट्टी करायचा प्रयत्न केला तरी शेतकऱ्याचं दुःख कमी होणार नाही. आणि आजचा काळ लक्षात घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला जगवण्यासाठी, शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी, आधार देण्यासाठी राज्य सरकारची धोरणं अशी जी आहेत पण त्याचा फॉलोअप होत नाही, जी बंधनकारक असून सुद्धा लोक त्याची पायमल्ली करत असेल तर अशा कंपन्यांना देखील धडा शिकवणं. कारण मागच्या वर्षी आपण पाहिलं की ज्या वाघवाडी शेतात आपण बसलोय त्या वाघवाडी नारायणगाव परिसरातील द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालं. द्राक्ष बागायतदारांनी ते दाखवून दिलं, लक्षात आणून दिलं, विमा उतरवले होते, विमा सोसायटीला उतरवायला सांगितला आणि सगळ्या सोसायट्यांनी अगदी सक्ती करून विमा उतरवून घेतले. परंतु ज्या वेळेला असा अवकाळी पाऊस झाला आणि त्या सर्व द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालं, त्याच्यातल्या काही शेतकऱ्यांनी आमच्या गुंजवाडीच्या त्याचा डाटा ताबडतोब कंपन्यांकडे पाठवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी वादळ असतं, ज्यावेळी असं संकट सुनामी येतं त्यावेळी निश्चितपणाने तुमच्या सगळ्या लाईन्स कोलॅप्स होतात. मग मोबाईल सिस्टम असेल, तुमची इंटरनेट सिस्टम असेल, त्याच्यावरती गदा येत असते. तरी सुद्धा आमच्याकडे त्याचे पुरावे असून सुद्धा गेली 1.5 वर्ष आम्ही मागे लागून सुद्धा अद्यापपर्यंत आम्ही कमिशनरपर्यंत जाऊन आमच्या सर्व शेतकऱ्यांनी देखील टाहो फोडला, परंतु अद्यापपर्यंत विम्याचे पैसे आम्हाला प्राप्त झाले नाही. जे शेतकऱ्यांचे हक्काचे होते ते त्यांना मिळायला पाहिजे होते, तोही एक प्रकारचा अन्याय डोळ्यासमोर आहे. या वेळेला तर शेतकऱ्यांकडे विमा कंपन्यांनी पाठ फिरवली. मग अशा विमा कंपन्यांना आपण का पाठीशी घालतोय? आणि जर संकट आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहणार नसाल तर अशा कंपन्यांना आपण ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे. जो शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील अशा कंपन्यांनीच याच्यामध्ये उतरावं. आणि इथून मागे ज्यांनी विमा कंपन्यांनी आमच्या पैसे देण्यासाठी आणाकाणी केलेली आहे, टाळाटाळ केलेली आहे, त्या कंपन्यांवर कारवाई व्हावी. कारवाई म्हणजे काय? तर शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यावेत तरच त्याने मार्केटमध्ये उतरावं, अन्यथा उतरू नये. कारण आज कुठलाही विमा कंपनी तुमच्याकडे आलेली नसेल. तुम्ही स्वतः तुमच्या रेकॉर्डमध्ये काय ते सांगा की किती विमा कंपन्या उतरल्या, किती विमा कंपन्यांनी आमच्या शेतकऱ्यांचं हित जाणून त्यांच्यासाठी न्याय त्यांना दिला. कारण तुम्ही सरकारबरोबर करारनामे करता, सरकारला चांगल्या चांगल्या गोष्टी मांडणी करतात आणि सुबकतेने मांडलेलं ताट जणू काही खूप चांगलं काहीतरी आपल्या शेतकऱ्याला परवणी मिळणार आहे अशी अपेक्षा लालसा दाखवता आणि एकीकडे त्याची फसवणूक करतात. ही फसवणूक शेतकऱ्यांची आम्ही खपवून घेणार नाही. यामध्ये आपण खालच्या स्तरावरचे असणारे अधिकाऱ्यांनी जर आवाज उठवला नाही, आमच्यासाठी कागदावर ते आणलं नाही आणि ते कागदावर आलेलं राज्य सरकारपर्यंत पोहोचवलं नाही तर न्याय मिळणार नाही अशी मानसिकता प्रत्येक शेतकऱ्याची झालेली आहे. माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची सुद्धा हीच भावना आहे का माझा शेतकरी जगला पाहिजे आणि शेतकरी जगला तरच आपण राहणार आहोत याचा विसर कृपया पडू देऊ नये. डिक्लेरेशन केलं होतं राज्य सरकारने की नियमित जे कर्ज भरतात सोसायटीमध्ये, प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार कर्ज काढत असतो. शेतकरी नियमित कर्ज भरणाऱ्याला 50,000 रुपये सरकारने घोषित केले. घोषणापत्र झालं आणि त्याचं घोषणापत्राची अमेंडमेंट होणार म्हणजे त्याची कृती उतरणार. त्याच वेळी कोरोना आला, परंतु सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष त्या गोष्टीकडे लागलंय की आपल्याला आपलं सरकार या ठिकाणी आपण नियमित, आपण म्हणतो ज्याची पत आहे त्यालाच पतसंस्था कर्ज देते, तशी आपली पत टिकवण्यासाठी प्रत्येक शेतकरी झगडत असतो. सोसायटीमध्ये आपला कुठेतरी आपल्या नावाला गालबोट लागू नये म्हणून तो दागिने गहाण ठेवतो, काही करतो, परंतु त्या ठिकाणी आपली सोसायटी वेळेत भरतो. मग नियमित भरणाऱ्यांची संख्या जादा आहे आणि जो भरत नाही त्यांना माहीत आहे की सरकार कधीतरी माफी देतच आहे. मग वारंवार त्याच व्यक्तीला माफी मिळते आहे आणि भरडला जातोय तो नियमित भरणारा शेतकरी. मग नियमित भरणं हा गुन्हा आहे का असं आता शेतकऱ्यांची भावना झालेली आहे की आम्ही नियमित कर्ज भरतो, आम्ही नियमित कर्ज भरत असून सुद्धा आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्ही कर्ज काढल्यानंतर भरायचं का अशी उदासीनता. उदाहरण म्हणून पिंपळवंडी सारख्या गावाचं उदाहरण देऊ शकते की ज्या ठिकाणी 140 लोकांनी भरलंय आणि 400 लोकांनी भरलं नाही
भरलं नाही त्यांना मागच्या वेळेला सूट होती, या वेळेला सूट होती. परंतु ते 140 ज्यांनी नियमित जे कर्ज भरतायत त्यांना जर कर्ज मिळालं नाही, माझ्या गावात सुद्धा तीच परिस्थिती आहे, तुमच्या सगळ्यांच्या इकडे तीच परिस्थिती असणार आहे. मग त्या लोकांची मानसिकता खचते आणि ती लोक आपल्या विचारधारेकडे, आपल्या सांगितलेल्या गोष्टीवर त्यांनी का विश्वास ठेवावा आणि त्यांनी नियमित भरतो हा त्यांचा गुन्हा आहे का, ही त्यांची भावना आपण कुठेतरी बळावतोय. तर याच्यामध्ये देखील आम्हाला आपल्याकडनं उत्तर हवंय की याच्यासाठीच येणाऱ्या काळामध्ये दिलेला शब्द राज्य सरकार पालन कधी करणार आहे, कधी आमच्या शेतकऱ्यांना, नियमित भरणाऱ्या कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000ची सूट कधी मिळणार आहे, याच्याबाबत सुद्धा आपण माहिती द्यावी. अचानकपणे निर्यातबंदीचा निर्णय आला आहे, त्याच्यामुळं ताईंनी सांगितल्याप्रमाणे JNPT म्हणा, नेपाळ बॉर्डर म्हणा, बांगलादेश बॉर्डर म्हणा किंवा गुजरातमधून काही भागांमधून कांदा एक्सपोर्ट होत असतो, या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा पडून जो ॲक्च्युली एक्सपोर्टसाठी डॉकयार्डपर्यंत पोहोचला आहे किंवा बॉर्डरपर्यंत पोहोचला आहे. आज त्या मालांची परिस्थिती अशी आहे की ते गाडीमध्ये किंवा टीममध्ये आहे, 4-5 दिवसात तो कांदा आतमध्ये सडून जाईल. ते जर सडले तर या एक्सपोर्टर लोकांची फार मोठी नुकसान होणार आहे. आणि पर्यायाने ज्यांनी माल सप्लाय केला, तो शेतकरी असो किंवा व्यापारी असो, यांची सुद्धा फार मोठी नुकसान होणार आहे. आणि ती नुकसान जर झाली तर कदाचित काही व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे पण बुडवण्याची शक्यता निर्माण झाली. कारण आता आजच एका व्यापाऱ्याचा फोन झाला, त्यांनी नाशिकहून अख्खी एक रॅक भरली, 6 कोटीचा माल आहे साहेब त्या गाडी त्या ट्रेनमध्ये, आणि ती बांगलादेश बॉर्डरवर जाऊन उभी रेल्वेने गेलेला माल आहे. 6 कोटी रुपयाचा माल जर त्या व्यापाऱ्याचा साडला तर तो व्यापारी कुठून बाकीच्या व्यापाऱ्यांचे पैसे देणार आहे किंवा शेतकऱ्यांचा ज्यांचा माल घेतलाय तो कुठून देणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार शासनाने केला पाहिजे. मागच्या वर्षी असा अचानक निर्णय केला की एकदम 11th आवरला एक्सपोर्ट बंद, त्यावेळेस हीच परिस्थिती आली. 8-15 दिवसांनी मग त्यांना काही ज्यांचे LCs होत्या त्यांना स्पेशल परवानगी देऊन तेवढा माल परदेशात पाठवण्याची परवानगी दिली. तर यावर्षी सुद्धा इमिजिएट जो निर्णय झाला तर त्या मालाची होणारी नुकसान टळेल, फार मोठी नुकसान आहे, ती करोडो नाही अब्जावधी रुपयाची नुकसान आहे. ती टाळण्यासाठी शासनाने, राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून त्वरित त्याच्यावर काम केलं पाहिजे. त्यांनी दुसरा मुद्दा जो मांडला प्रक्रिया उद्योगाचा, तर त्या विषयात असं आहे की शेतकरी जो माल पिकवतो साधारणतः 25% माल त्याच्यात रिजेक्शन असतो. त्यांनी कांदे पिकू द्या, बटाटे पिकू द्या, कोणती गोष्ट पिकू द्या, त्याच्यात तुटी बदला अशा व्हरायटीज असतात. आणि त्या मालाला शेतकऱ्याला कुठलाही माल बाजारभाव चांगला मिळत नाही. जर प्रक्रिया उद्योग जर निर्माण झाले प्रत्येक तालुक्यात ज्या पिकाचे तिथं उत्पादन आहे त्या शेतमालाला, तर त्या 25% मालाचा भाव त्या शेतकऱ्याला चांगला मिळू शकतो. म्हणजे आत्ता तुम्हाला सांगतो, जूनपासून ते आजपर्यंत जुन्नर तालुक्यातून 1000 ट्रक कांदा, म्हणजे 1000 ट्रक म्हणजे त्या कमीत कमी 25 टन, 25,000 टन कांदा इथून मागवायला गेला आहे त्या प्रक्रिया उद्योगांकडे. आणि त्याला नुसतं भाड्याचे पैसे लागले 2 रुपये किलोला. ते जर तालुक्यात इथं निर्माण झाले तर ते 2 रुपये किलोचं ट्रान्सपोर्टेशन शेतकऱ्याचं वाचतं. आणि त्याच्यात त्याला त्याचे पैसे वाढून मिळतील. त्याचं उत्पादन, त्याला जे पैसे मिळतात ते मालाचे, त्याच्यात त्याचं उत्पन्न वाढेल. ते करण्यासाठी तालुक्यावाईज आता शासनाची योजना आहे. संस्थेने जर असा प्रक्रिया उद्योग केला तर त्याला 50% सबसिडी, आणि प्रायव्हेट माणसाने केला तर 25% सबसिडी. ही सबसिडी जर प्रायव्हेट माणसाला पण 50% मिळाली तर लोक चांगल्या पद्धतीने ते प्रक्रिया उद्योग निर्माण करू शकतील. आणि कांद्याचे बाजार भाव जे आहेत ऍक्च्युली मागणी आणि पुरवठा या 2 गोष्टीवर आधारित असतात. आता यावर्षी काय झालंय, सुरुवातीला आपला कांदा शेतकऱ्यांनी चाळीमध्ये टाकला आणि चक्रीवादळामुळं त्यांची नुकसान झाली, ते कांदे भिजले. ते कांदे आज बराकीतच सडलेच आहे. म्हणजे आज शेतकऱ्यांनी ज्यांनी 100 गुणी टाकले ना, त्याच्या हातात 25च गुणी येतात ते चांगल्या कांद्याच्या, बाकी सडलाय. त्यामुळे अचानक हे शॉर्टेज निर्माण झालंय. आणि शेतकऱ्याच्या हातात ऍक्च्युली जास्त पैसे जात नाही याचे, त्याला 25च गुणीचे पैसे मिळतात 100 मिळायचे तर. त्याच्यामुळं आज जरी बाजार दिसतात पण शेतकऱ्याच्या घरात त्याचे जास्त पैसे जात नाही. शेतकरी त्याच्यामुळे अडचणी झाला. आणि बाजार भाव जे आहे, जर आपल्याकडे भाव वाढले
आज आपण मध्ये बातमी वाचली, तुर्कस्तानातनं भारतात कांदा येणार 26 रुपये किलोनी वाढती येणार. म्हणजे जर आपल्या इथे जास्त भाव वाढले तर ऑटोमॅटिक एक्सपोर्ट आपलं बंद होते. त्याला आपल्याला कुठले वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. आपले कॉम्पिटिटर चायना आहे, पाकिस्तान आहे, तुर्कस्तान आहे, इराण आहे, इराक आहे, या सगळ्या देशांमधनं कांदा विकतो. आपले बाजार जर वाढले तर ऑटोमॅटिक त्यांचा कांदा तिकडं परदेशात मागितला जातो. आपल्या कांद्याला मागणी राहत नाही. तर आपण जर बाजार आणि मध्यंतरीच्या काळात केंद्र शासनाने एक निर्णय केला होता की त्या कांदा आणि बटाटा या दोन्ही गोष्टी जीवनावश्यक वस्तूच्या यादीतनं वगळण्याचा निर्णय केला होता. आणि मग आज 2 महिन्यात 3 महिन्यात परत ही परिस्थिती निर्माण होती. तर व्यापाराला सुद्धा त्याचं मुक्त व्यापार करण्याची जी मुभा पाहिजे ती सुद्धा ह्याच्यात राहत नाही. त्याच्यासाठी केंद्र शासनाने, राज्य शासनाने केंद्र शासनाकडे या बाबतीत आपला विचार मांडला पाहिजे. त्या शेतकऱ्यांसाठीचा आहे, त्याच्यासाठी लढा दिला पाहिजे. आणि आपलं म्हणणं कसं बरोबर आहे, आपण कसं शेतकऱ्यांच्या हितासाठी करतो आहे आणि का गरजेचं आहे असं जर मांडलं तर निश्चितपणाने आपल्याला त्याच्यात यश मिळेल. आपण कुठेतरी मांडणीमध्ये कमी पडतो की काय असं वाटू लागलंय? खरं म्हणजे कांदा हा अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय आहे. असा जर साहेब पाहिलं तर आता ताईंनी सुरुवात करताना बियाण्यापासून केली खरं. आता आपण जर पाहिलं तर बियाण्याच्या बाबतीमध्ये सर्टिफिकेशन जेवढं होऊन गुणवत्तेची बाबतीत गुणतपासणी आपल्याला करणं अतिशय कठोर असं काम आहे. कारण ज्या वेळेला बियाणं गेल्या वर्षी काय झालं साहेब की गेल्या वर्षी प्रोडक्शन बियाण्याचं हवामानावरती असणाऱ्या परिणामाचा फरक इतका झाला की तुम्हाला जे जितकं उत्पादन व्हायला पाहिजे त्याचं 30% उत्पादन बियाण्याचं कमी झालं. ही वास्तव चित्र आहे. म्हणजे वास्तव चित्रामध्ये आता आपल्याला काय दिसतंय की 1 किलो बियाणे नेलं त्याच्यातून माझं 70% किंवा 60% बियाणं उतरलं. 40% बियाणं काय उतरलं नाही माझं, तर त्या माझ्याकडे ते जुनं बियाणं त्यात भेसळ करून लोकांनी विकलं कंपन्यांनी. म्हणजे जर्मिनेशन टेस्ट आहे ना, तुम्हाला अनिवार्यता त्याच्यामध्ये कशी करता येईल आपल्याला ती जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता आपल्याला तपासण्याच्या दृष्टिकोनातून ती यंत्रणा निर्माण करावी. त्याच्यानंतर आपल्याला एक स्टँडर्ड प्रॅक्टिस ऑफ नर्सरीच्या ज्या काही स्टँडर्ड प्रॅक्टिसेस आहेत ना साहेब, त्या जर बसवल्या तर मला वाटतं बियाण्याचं खूप कमी होईल आणि जास्तीत जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारची निरोगी नर्सरी तयार होईल. म्हणजे आपल्याकडे जे नर्सरी धारक आहेत किंवा ज्यांना शेतकरी नर्सरी घालून युवकांना काम द्यायचं नाही, तर नर्सरीचं प्रमोशन जर आपण केलं आणि त्याच्यामध्ये जर सरकारने ज्या योजना आहेत शेडनेट हाऊसच्या आणि याच्या त्या जर प्रमोट केल्या तर त्या युवकांना रोजगार या ठिकाणी निर्माण होईल. हे बियाणं आणि नर्सरी या 2 गोष्टी साहेब देशमुख साहेब आपल्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तिसरी गोष्ट जी आहे ना, आपण जर संबंध देशाचा जर एक्सपोर्टचा जर अभ्यास केला तर अशा ठराविक पॉकेटमधलीच एरियातली लोकेशन मधलीच कांदा हा निर्यातक्षम असतो. कारण त्याला डबल बत्ती झाली पाहिजे. धनेश शेठ सांगू शकते ज्या कांद्याला धनेश शेठ डबल बत्ती असते तो कांदा ट्रान्सपोर्टमध्ये टिकतो आणि तो तुम्ही ज्या वेळेला कोल्ड स्टोअरमध्ये ठेवा किंवा चाळीत ठेवता त्यावेळेला तो कांदा टिकू शकतो. बाहेरच कांदा मग खराब होतो. तर ह्या दृष्टिकोनातून साहेब ही जी आपल्या ओतूर आणि आपला हा जो जुन्नर परिसर आहे तालुक्याचा या ठिकाणी पोटेन्शियल हवामानामुळे चांगलं आलेलं आहे. इथं काय झालंय की उन्हाळी कांद्याचं मध्ये जर आपण साहेब पाहिलं तर आपल्याकडे डे अँड नाईट टेम्परेचरमध्ये मोठा फरक आहे सर बरं मोठे साहेब. आणि डे नाईट टेम्परेचरमध्ये फरक असल्यामुळे या कांद्याला टिकाऊ क्षमता फार चांगली आहे. आता आपला प्रश्न काय आला, टिकाऊ क्षमता असलेल्या कांद्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे. मग बाजारपेठेच्या दृष्टीने आपण त्याचा खरा अभ्यास केला. मग बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून आता सजेशन धनेश शेट्टी केल्यात, त्यांनी केल्यात, अतिशय चांगल्या सजेशन आहेत की आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने म्हणण्यापेक्षा आपण सुधारित कांदा जाळी करतो. त्या काय त्याचं आहे ना शॉर्ट लाईफ आहे त्या कांद्या जाळीचं आणि सडण्याचं मूळ कारण आहे ना स्टॅकिंग हाईट. मी किती उंचीपर्यंत आपण कांदा भरतो ना ती स्टॅकिंग हाईट ती आपल्या इकडं प्रचंड त्याचं काही स्टँडर्ड कोणी पाळत नाही.
जो 2-2.5 फूट स्टॅकिंग, त्याला स्टॅकिंग हाईट आहे फक्त. आणि त्या आपण 4-4 फुटापर्यंत ते भरतो सर. का लोक काय करतात की खर्च खूप आहे कांदा चाळीचा, आणि कांद्याचं एकदा पीक आलं की ते संपलं की चाळ पुढच्या पिकापर्यंत मोकळी राहते. त्याचा खर्च वाढतो. त्यामुळे आपल्याला स्टॅकिंग हाईटचं म्हणजे टेक्निकली त्याचा आपल्याला थोडासा एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज म्हणून आपल्याला सर करायला पाहिजे. केव्हीके मध्ये आपण जर आम्हाला हा प्रोग्राम दिला तर आम्ही निश्चितपणे करू, आपल्याच्या माध्यमातून करू की आपल्या माध्यमातून आम्ही करू शकतो. तर आपल्याला म्हणजे आहे एक्झिस्टिंग फॅसिलिटीज कशा ते आपल्याला चांगल्या वापरता येतील. हा एक दुसरा एक भाग आहे. आणि तिसरा जो पार्ट सर यांनी गणेश यांनी सांगितला कोल्ड स्टोरेज असतात. आज जगामध्ये जर पाहिलं ना आपल्याकडे सर 2-3 वर्षापूर्वी न्यूझीलंडचा कांदा आला होता. आम्ही ज्यावेळेला आम्स्टरडॅमला गेलो तुम्ही स्वतः द्राक्षाच्या मार्केटिंगमध्ये, त्यावेळेला आम्ही कोल्ड स्टोरेजेसमध्ये त्या ठिकाणी तिकडची जी व्हरायटीचा कांदा आहे तो विशेषतः आपल्यापेक्षा जवळजवळ पंजन्सीला कमी आहे. म्हणजे तिखटपणा कमी आहे, त्यात पंजन्सी कमी आहे, परंतु तो कांदा जवळजवळ त्यांनी 1 इयर कॅरी फॉरवर्ड करतात. कारण तिथं काय विंटर एवढा प्रचंड आहे, थंडी का तिथं काही होतच नाही. त्यामुळे त्यांना संबंध वर्षभर 4 महिन्यातलं प्रोडक्शन वर्षभर वापरायचं. हा तिथला आहे. म्हणजे त्याच्यामुळं सर तिथं आम्ही पाहिलं ते कांदे चांगल्या पद्धतीने रोटरडॅम पोर्ट आहे, रोटरडॅमला पोर्ट आहे मोठं, जे ज्याला युरोपियन युनियनचं नाक म्हणजे तोंड म्हणतात. तिथंच युरोपियन युनियनचे सगळे कंटेनर तिथे आहेत आणि तिथून संबंध युरोपमध्ये माल जातो. म्हणजे बाकीचे हॅम्बर्ग वगैरे आहे, पण रोटरडॅम इज फार मोठं पोर्ट आहे. तर त्या ठिकाणी पाहिलं तर हे यांनी जी सूचना केली कोल्ड स्टोरेजची, त्या दृष्टिकोनातनं आपल्याला काही विचार करायला हरकत नाही. आणि त्या दृष्टीने आपल्याला कशी पावलं टाकता येईल, NHM मधून म्हणा किंवा आणखी दुसरे काही तुमचे प्रकल्प असतील त्याच्यातून आपल्याला काम करता येईल सर. त्याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का मोठे साहेब, की मला असं वाटतं की जसं आता अपेडाने काय केलंय क्लस्टर फॉर्मेशन सुरू केलेलं आहे. आता तुम्ही जर ह्याला गेला सोलापूर जिल्ह्यामध्ये तर टेंभुर्णीच्या तिथं गाव आहे, त्या ठिकाणी त्यांनी क्लस्टर केले. सोलापूर जिल्ह्यात बनाना क्लस्टर केले. हा कंदरला क्लस्टर केले त्यांनी. दुसरं एक क्लस्टर त्यांचा आता मागणी लातूरला. तर आपण ज्यावेळेला आपण निर्यातीचा विचार करतो त्यावेळेला ह्या निर्यात म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स ची जास्ती रिलेटेड म्हणजे अपेडाशी रिलेटेड आहे. तर सर आपण जर काही असा प्रस्ताव जर केला बा आपण जुन्नर तालुक्यात घेतला एक क्लस्टर म्हणून या ह्याच्यामध्ये, तर हे सगळ्या बाबी सर आपल्याला कव्हर करण्याकरता सेंट्रल गव्हर्नमेंटचं फंडिंग घेऊ शकतो. म्हणजे प्रोसेसिंग प्लस तुमचं कोल्ड स्टोरेजेस आणि साठवण आणि हे सगळं होईल सर. आणि मग इथं आपल्याला मुंबई जवळ आहे आणि ड्रायपोर्टचं सुद्धा जर इथं जर करता आलं त्यांना, तर ड्रायपोर्टचा अर्थ सांगतो तुम्हाला, सगळ्यांना अर्थ साहेब लोकांना माहितीच असेल. दॅट इज द स्टॅकिंग ऑफ द कंटेनर इज नथिंग बट द ड्रायपोर्ट. ही कंटेनर ठेवायला जागा नसते त्यावेळेला ते ड्रायपोर्ट म्हणजे ते येतात आणि उभे राहतात. तुमची ज्या वेळेला ऑर्डर येते त्यावेळेला ते कंटेनर तिथून लगेचच्या लगेच जातात. त्यामुळे मुंबईहून कंटेनर यायला जो वेळ जातो किंवा पुढे त्याच्या पोर्टमधून यायला वेळ लागतो, तो वेळ तुमचा वाचतो आणि तुमचा माल वेळेत गिरायकाच्या डिमांडप्रमाणे तुम्ही पाठवू शकता. पण ड्रायपोर्ट त्याला म्हणतात ड्रायपोर्ट. तर या दृष्टिकोनातनं एक तो विचार आहे. तर मला असं वाटतं मोठे साहेब की नर्सरी प्रमोशन, सीड सर्टिफिकेशन, त्याच्यानंतर तुमचं साठवणीचं ट्रेनिंग. आता सध्या जे काही चाळी आहेत आपल्या त्या चाळींना योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना ट्रेनिंग देणं, त्या कांद्याची कमीत कमी नासधूस होईल असं करण्याचा प्रयत्न करणं किंवा ते टाळणं. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना सर गामा रेडिएशनचा जर काही प्रोजेक्ट इथं आणता आला भामा ॲटोमिक एनर्जीच्या माध्यमातून, तर तो जर आपण जर न्यूक्लिअरचा वापर करून जर आपण करू शकलो गामा रेडिएशन, तर तुम्हाला आहे ना साठवणूक करताना जे तुम्हाला पुढं मोड येतं जर्मिनेशन ते मोड यायचं थांबतं सर. तर त्या दृष्टिकोनात आहे ना शेतकऱ्यांना पुढं आणलं पाहिजे. कारण काय गामा रेडिएशन करायचं ना तर शेतकऱ्यांनी सुद्धा पुढं आलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनात आपल्याला पाहिजे. आपण काय विचार करतोय सर, मी आता हे मुद्दे मांडत असताना
आपण मी काय कोणत्या विभागातला कांदा जुन्नरपेक्षा हलका आहे असं मी म्हणणार नाही, पण मला निश्चितपणे वाटतं की आमचा कांदा भारी आहे. म्हणजे तुम्ही जर मार्केटमध्ये जर विचारलं कुठं सर डिस्टन्स मार्केटला, म्हणजे समजा आउट ऑफ स्टेट गेलात आपण आणि समजा आपण गेलो गुजरात दिल्लीला, तर ते काय करतात कुठला कांदा आहे तिथे ट्रेड आहे. जसं तळेगाव बटाटा आपल्या इकडं प्रसिद्ध होता. तळेगावला बटाटा नाही पिकत, ते बॅगन लागायचे म्हणून तळेगाव बटाटा. तसा जुन्नरचा कांदा हा तसं आहे. ते ऊसाच्या आपल्या कांद्याच्या बाबतीमध्ये जुन्नरचा कांदा हा अतिशय प्रसिद्ध आहे. कारण जसा देवगड हापूस आहे तसा आपला कांदा प्रसिद्ध आहे. मग या कांद्याच्या दृष्टिकोनात आपल्याला काय काय करता येईल शेतकऱ्यांना? साहेब आपल्या मदतीनेच आम्ही करू शकतो. त्याच्यात आपण मार्गदर्शन आम्हाला करू शकतात. आणि त्याचबरोबर ह्या योग्य प्लॅटफॉर्मवर आम्हाला नेलं पाहिजे. आपण सगळ्यात महत्वाचं बरं का ताई, योग्य प्लॅटफॉर्मवर आपण गेलो पाहिजे. हे साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्याला लोकांना पुढे नेण्याकरता योग्य प्लॅटफॉर्म मिळाला तर निश्चितपणे आपल्याला आपल्या या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा उद्योग व्यवसाय शेतकऱ्यांचं निर्माण होईल. अशा दृष्टीने साहेब आपण सगळं पाहावं असं मला निश्चितपणे वाटतंय. मग त्याच्या अनुषंगाने मग इलेक्ट्रिसिटी आले, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये काय काय लागतं, मग विजेचा पुरवठा आला, विजेचा दर आला, या सगळ्या बाबी अनुषंगिक आहे त्या क्लस्टरमध्ये सगळं येऊन जाते. तर आपल्याला जर काही क्लस्टरच्या दृष्टिकोनातून आपण जर काय आम्हाला मदत करू शकला तर फार उत्तम होईल. आणि हे काय होईल, घडी बसून जाईल कांद्याचे व्यवसायाचे आणि त्याच्यामध्ये सगळं SOP येऊन जाईल, स्टँडर्ड प्रॅक्टिसेस, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस, ज्याला आपण प्रोटोकॉल म्हणतो सर. तो प्रोटोकॉल जर आपण डेव्हलप केला आणि कांद्याचं जर इथं जर हे केलं तर मला असं वाटतं की चांगला एक मार्ग शेतकऱ्यांच्या दृष्टीने होईल. आता दुसरा एक पार्ट मागाशी गणेश शेट्टी सांगून टाकला की ज्यावेळेला इथं ती जी होईल ना त्यावेळेला इम्पोर्ट कांदा मोठ्या प्रमाणात, हे सत्य आहे. इम्पोर्ट होतं आपल्या इंडियात कांदा. म्हणजे कसं होतं सर साहेब की आता इथं 50-60 रुपये किलो आहे म्हटल्यानंतर आपल्याकडले व्यापारी इथल्या काय त्याला कॉम्पिटिशनला म्हणून तिकडला कांदा आणतात. आता नॉन टॅरिफ बॅरियर आपण जर लावू शकतो, ही जर रिकमेंडेशन आपण जर करू शकला म्हणजे डिपार्टमेंटमधून नॉन टॅरिफ बॅरियर म्हणजे त्याला येण्याचे करता एक तर टॅक्स वाढवणं, जर ते कायद्याच्या नियमात जर बसत नंतर बायलॅटरल ट्रीटीमध्ये तर त्याला फायटोसॅनिटरीवर अडकून टाकते. ज्या आम्ही द्राक्षाचा अनुभवतोय हा युरोप करते आम्हाला बरं का सर. म्हणजे कुठलाही देश आपल्याला अडकवायचं म्हणलं ना तो ते फायटोसॅनिटरीचे नॉर्म्स काढतो. आता 2 वर्षापूर्वी सर CCCचं काढलं, 2 वर्षापूर्वी श्रीलंका. अहो एवढं सर बारकं राष्ट्र आपल्या इकडली जुन्नर तालुक्यातली सगळं म्हणजे जम्बो सीडलेस चांगल्या प्रमाणात तिथं खपत. मग तिथलं काय झालं, तिथल्या लोकांनी डोकं चालवलं की आता इंडियाला जरा कुठेतरी अडकवलं पाहिजे. मग त्यांनी काढलं हे जी माशी आहे याच्यात फळमाशी अमुक तमुक आणि अक्षरशः कंटेनर घ्यायला बॅन करून टाकलं. हे कंटेनर कोलंबोन रीरूट करून हाँगकाँगला आणले व्यापाऱ्यांनी. पण त्याच्यामध्ये फास्ट जाते ना आणि वेळ जातो. आणि काय होतं रीरूट करताना अडचण काय येते सर, या पोर्टवरती उतरलेलं कंटेनर परत दुसऱ्याचा आधार चढवावा लागतो वेसलवर, कारण ते तिथं ते अनलोड केलेलं आहे. पण तिथं ज्यावेळेस गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन असतं म्हणजे तिथले फायटोसॅनिटरी अथॉरिटी म्हणते की विल नॉट अलाउड. मग यावेळेला काय होतं, मग तिथं मग तुम्हाला ती बातमी येईपर्यंत जवळजवळ एक 15 दिवसाचा वेळ जातो, 8-10 दिवसाचा. नंतर आपण हातपाय घालून सोल्युशन काढेपर्यंत 8-10 दिवस जातात. 15 दिवस जातात, महिन्याभराने तो तिकडे जातो. तिथे गेला का तो व्यापार होतो कंटेनर डॅमेज. म्हणजे त्यामुळं आणि ह्याचं मागाशी गणेशने सांगितलं अहो शेतकऱ्याचे पैसेच बुडतात, व्यापाऱ्याला क्रेडिटवर माल दिलेला असतो. काय गणेश बरोबर का नाही? आपल्या तालुक्याने अनुभवलं ना क्रेडिटवर मोठे साहेब. म्हणजे तुम्ही माझ्याकडे मी आलो तुमच्याकडे माल मागायला ना मोठे साहेब देशमुख साहेब, मी म्हणतो काय बाजार झाला, तुम्ही 60 रुपये झाला सौदा. नाही बरं का, कामाची पद्धत सांगतो. 70 रुपयाने आपला सौदा ठरला, पॅकिंग ठरलं, सगळं ठरलं. मी माल घेऊन देतो तुम्हाला आणि तुम्ही म्हणता काय ना आता ना तुम्हाला मी पाहिजे पैसे देतो. मला माल द्यायचा आहे, तुमच्यावर माझा विश्वास आहे.
त्यामुळे मी म्हणतो ठीक आहे, मोठे साहेब देशमुख साहेब आपले पैसे काय बोलणार, मग पैसे बोलणार नाही म्हणल्या माणूस म्हणतो ठीक आहे, पण त्याचा तिकडं जेव्हा लॉस होतो ना त्यावेळेस म्हणतो मी तुम्हाला 70 कबूल करते पण 30च घ्या, 40च घ्या. दिस इज द रियालिटी, ग्राउंड रियालिटी. हे कांद्याच्या बाबतीत सुद्धा तेच होतं. शासनाचं म्हणणं आहे की हा शेतमालाचा सगळा गावात लोकालोकी झाला पाहिजे, पण प्रॅक्टिकली ते एक्झिक्यूट कधीच होत नाही सर. ही फॅक्ट. मला असं वाटतं की निर्यातीवर जी बंदी घातली आहे त्याबाबत आम्हाला ठोस काय भूमिका घेण्यासाठी, कारण याच्यामुळे जे नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं होणार आहे त्याबाबतचे प्रश्न तुम्ही तात्यांच्या ऐकले, व्यापारी म्हणून गणेशच्या ऐकले, माझं शेतकऱ्यांच्या बाबतीतली असलेली भूमिका ऐकली. आता त्याच्यावर तुम्ही दोघांनी आम्हाला सांगावं की तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे, कारण तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागणार आहे या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत, कारण सगळंच आम्ही तुमच्या पुढे मांडलंय. आता तुम्हाला असं वाटलं असेल की 50 प्रकार आहेत, आता कुठून सुरुवात करू, तर सुरुवात बियाण्यापासून तर मग शेवट निर्यातीपर्यंत तुम्हाला जायचं आहे. तर त्या टप्प्यावाईज तुम्ही आम्हाला सांगा, कारण आज ह्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने आज ही आपण ओरड करतोय ती शेतकऱ्यांच्या हिताचा तुम्ही काय देऊ शकणार आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही कशी मागणी करणार आहात आणि तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे तो आम्हाला कळला पाहिजे. मग आम्हाला कळला पाहिजे म्हणजे जनतेला, शेतकऱ्यांना कळला पाहिजे. सर एक मिनिट, तात्यांनी जे 2 विषय मांडले ते ग्यामारेजचं आणि कोल्ड स्टोरेजचं. कोल्ड स्टोरेज आता महाराष्ट्रात ऑलरेडी 2 झालेले आहेत, एक लासलगावला आहे आणि एक वाड्याला. हां, ऑलरेडी झालेले आहे. आणि ती जी प्रोसेसिंग आहे अणूचं ग्यामारेजचं ते लासलगावमध्ये ऑलरेडी आहे. पण इथल्या शेतकऱ्यांना तिथपर्यंत माल नेणे परवडणार नाही. लासलगावचं आहे ते शासनाचं MSMBचं आहे, महाराष्ट्र मार्केटिंग बोर्डाचं आहे. पणन आणि मंडळ. नवी मुंबईला पण झालं, पणन मंडळाचं आहे. नवी नवी मुंबईला पण झालं. मुंबईला पण आहे. 2 ठिकाणी काय झालं, लासलगाव- मागच्या वर्षी माझ्याकडे एक लंडनचा एक्सपोर्टर आला, लंडन पोर्टला माल पडला. त्याचं ऍक्च्युली नाशिकहून लासलगाव काम चालू होतं, तर त्याला इथला माल पसंत पडला आणि त्याने मला म्हटलं की तुम्हाला हा आहे. मी एकदम उत्तम प्रतीचा कांदा त्याला भरून दिला. 1 महिन्याचं ट्रान्झिट पिरियड, सेम डे लासलगावने 1 कंटेनर निघाला आणि माझ्याकडून 1 कंटेनर निघाला. माझ्या कांद्याला स्प्राउटिंग झालं. मग मी चौकशी केली नक्की काय झालं, तर बोलले तिचं ती प्रोसेस करून टाकला म्हणून त्याला जर्मिनेशन आलं नाही आणि आपल्या कांद्याला जर्मिनेशन प्रोसेस करून ज्यामध्ये तरी काही बात केलं नाही, हा, येत नाही. पण ते नॉलेजमध्ये नव्हतं. पण जर त्या फॅसिलिटीज इथं क्रिएट झाल्या तर इथल्या एक्सपोर्टर्सला इथला माल घेणं पण सोपं होतं. आणि तिथं गोष्टीसाठी पण ते आता रेडिएशनचं टेक्निक आहे ना. मला आता काय वाटतं मोठे साहेब, आपण देशमुख आपण काय करू की आता इमिजिएट आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याकरता कांद्याची निर्यात बंदी केल्यानंतर शेतकऱ्यांचे किती फायनान्शियल लॉस आहे याचं एक चित्र तुम्ही जर उभं केलं आणि शासनाकडे त्याचा अहवाल जर गेला तर मोठे साहेब त्याचा परिणाम असा होईल की इमिजिएट काहीतरी हालचाली सुरू करायला शासनाकडे काहीतरी डाटा तयार होतो आणि त्याच्या आधारे केंद्र सरकार तसा मुद्दे करतील. म्हणून आमची विनंती राहणार आहे की आपण इमिजिएट या दृष्टिकोनातून करावं. आणि आता ही जी काही चर्चा आपण बाकीची केलेली आहे कांद्याच्या पिकाच्या संदर्भात क्लस्टर करावं, अमुक करावं, या बाबतीमध्ये मग आपण काय करू, परत एक मीटिंग लावा हा, त्याची सेकंड आणि एक meeting लावा. आणि एक सगळ्यात meeting लावून- पहिलं आता आलेलं संकट आणि आता आलेलं त्याच्या- संकट सोडू आपण काही बरं का पहिले. ओके. तर शेतकऱ्यांच्या आलेलं संकट हे पहिलं दूर करण्यासाठी तुम्ही काय करणार? ए राजू आपल्याला पाणी आहे. नव्याने सुरू झालेले आमचे मोठे साहेब सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सर्व मंडळ कृषी अधिकारी आहेत. आज सकाळी खरं तर अचानक मी निघालो तो प्रस्ताव पाहिला त्याला आपल्या अंडरग्राऊंड फराटा आणि नावऱ्याला त्यांचा फोन आला, विषय असा आहे. त्यामुळे मी आपला रूट बदलला आणि त्या शेतीचा जो विषय आहे हा तर पहिल्यांदा आलेला नाही. हा विषय कांद्याचा जो प्रश्न आहे तो आज आलेला नाही. हा दर 2 किंवा दर 3 वर्षांनी हा विषय येतो आणि हा सगळ्या स्तरावर सगळ्यांना हा विषय माहिती आहे. पण ताईने हा विषय जो उचलून धरला आता त्याला खरोखर, कारण कांद्याचा टॉपिक हा आपला इथला मेन टॉपिक आहे आणि हा उचलून धरून आपण शासन स्तरावर त्याच्या ठिकाणी मांडणी केली पाहिजे. तात्या म्हणल्याप्रमाणे ते 3 विषय आहेत वेगवेगळे. एक, आपल्याला काय करता येतं ते बघू आपण पहिलं, म्हणजे आमच्या स्तरावर काय करता येणार आहे ती गोष्ट.
दुसरी गोष्ट शासन स्तरावर जी काही गोष्ट आहे आपल्या राज्य शासन स्तरावर ती गोष्ट, आणि तिसरी आहे केंद्र शासनाच्या स्तरावरची गोष्ट. आपण आता केंद्र शासनाच्या स्तरावरच्या गोष्टी इथं करून चालणार नाही, त्या ह्या सगळ्या पॉलिसी डिसिजन आहे. स्टेट लेवलला आपल्या भावना आम्ही तात्काळ कळवणार, त्याबद्दल वाद नाही. जशाने तशा भावना आम्ही यशवंतच्या माध्यमातून, आमच्या कमिशनरांच्या माध्यमातून किंवा आम्हाला जिथं जिथं व्यासपीठ उपलब्ध होईल तिथं तिथं आम्ही ह्या भावना कळवणार. मुद्दा असा आहे, त्याच्या दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी आपण असं बघतो की कांद्याच्या बाबतीत असा काहीतरी प्रश्न निर्माण झाला की निर्यात बंदी येते आणि प्रचंड शेतकऱ्याचं नुकसान होतं. आणि बऱ्याच वेळेला गणेश शेट्टींनी म्हणलं की एकदा कोर्टवर कांदा करून आहे तर त्या ठिकाणी द्राक्षे बाबतीत सगळ्या ठिकाणच्या बाबतीत असं होतं आणि अचानक आपली निर्यात बंदी झाली. आता हा निर्यात बंदीचा विषय आहे पूर्णतः. आता मी काय म्हणजे टाळण्याचा बाबत करत नाही, हा सगळा निर्णय हा वाणिज्य विभागाकडे येतो, बरोबर आहे. हा कृषी विभागाचा इथं सूत्रा म्हणजे ही नाही, हा कॉमर्स मिनिस्टरकडे येतो. मी 2 दिवसापूर्वी बातमी ऐकली, जेव्हा हा निर्णय झाल्या आपल्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, पियुष गोयल साहेबांना भेटायला गेले, सगळ्यांनी न्यूज वाचली आपण. म्हणजे तिथं पण हा विषय पोहोचलेला आहे, पाठीमागं पण पोहोचलेला आहे. आता वैयक्तिक आपण जर म्हणलं की कांदा 100 रुपये घेतो, काय फरक पडतो आपल्याला? इतक्या दिवस कांदा जेव्हा कमी येतो त्यावेळेस कोणी काय बोलत नाही. हा सगळा पॉलिसी डिसिजन आहे. त्या बाबतीत आपण तुमच्या माध्यमातून, आपल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण राज्य शासनाकडे मानणार, केंद्र शासनाकडे मानणार. मी उद्याच सगळ्यांची लेटर तयार करून, ताईचं एक लेटर तयार करून, आमच्या अध्यक्ष मॅडमची लेटर तयार करून, सभापतीचं लेटर तयार करून प्रथमतः आपल्या सीएम साहेबांना, डेप्युटी सीएम साहेबांना आम्ही हे कळवणार. ही भावना प्रचंड म्हणजे खरोखरी कळवली पाहिजे आणि सगळ्या बाजूने तुमच्या स्तरावरून, आमच्या स्तरावरून आम्ही कळवणार. आता दुसरा जो मुद्दा निघाला की ह्या कांद्याच्या बाबतीच्या स्टोरीच्या संदर्भात आहे. आम्ही आता जेव्हा निसर्ग चक्रीवादळ झालं त्यांच्यासोबत आम्ही बघितलं, आपण ही नारायणगाव डोंगर रस्त्यावरती कांद्याचा इतकं मोठं वादळ होतं, तुमच्या तिथंच बघितलं होतं आपण की मला वाटतं पाऊस ह्या बाजूला त्या बाजूला कांद्याचा विचार केला, एवढा प्रचंड वादळ आणि पाऊस होता. मग त्याच्या स्ट्रक्चरमध्येच खरोखर त्याबद्दल करायचा का, हा पण आता साहेब आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे. नेमकं स्ट्रक्चर, आता स्ट्रक्चरमध्ये सगळाच कांदा भिजला होता, आपण सगळा कांदा बघितला आणि तुम्ही म्हणता 30% सुद्धा कांदा हाताला लागत नाही, 70% कांदा वाया गेलेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता. त्यावेळेस पंचनामे केले, आपण पाठवले, आपलं काम आपण केलं त्याबद्दल वाद नाही आणि तातडीने केलं. त्यावेळेस सगळ्यांनीच लोकांनी याच्यात सहभाग घेतला आणि आपण पंचनामे करून पाठवलं. आता सगळ्यात खरा कळीचा मुद्दा आहे 3 भागातला आहे. ताई आपल्याकडे 2 महिन्यापूर्वी मोठा आवाज होता की युरिया नाही, युरिया नाही, युरिया नाही. ताईंनी प्रत्येक मिटिंगमध्ये स्टँडिंग कमिटी असू द्या, जेबी असू द्या, आमच्या प्रत्यक्षात भेटी असू द्या आणि अशा कुठल्याही मिटिंगमध्ये ताईंनी हा विषय मांडला. ताई खताच्या बाबतीत मी सांगतो, आपल्या कोविडमुळं, कोरोनामुळं एप्रिल, अख्खा एप्रिल आणि अख्खा मे 2 महिने एकही रेट आली नाही. ह्या दोष कोणाचाच नाही आहे, मी शासनाचा नाही, आपला नाही, काही नाही. मुद्दा असा होता की सगळीकडेच आपल्या कोविडमुळे आपल्याकडे बंदिस्त होती, त्यामुळे तिथे हमाल नाही, रेकवर माणूस नाही, पण आणि दुकानं पण बंद होती काही ठिकाणी. आणि एप्रिल आणि मे मध्ये युरियाची एकही रेट आली नाही. साधारणतः युरिया आणि सगळ्या रासायनिक खताचा पुरवठा हा साधारणतः 2 टप्प्यात होत होता. एक खरीपात होतो आणि एक रब्बीत होतो. खरीपात जरी 4 महिन्याचा असला तरी हा जो आपला खताचा पुरवठा होतो त्याला पहिले 6 महिने म्हणतात, एप्रिल टू सप्टेंबर. आणि दुसरा जो आहे तो आपल्याला ऑक्टोबरपासून तो परत मार्चपर्यंतचा असा तो भाग आहे. आपल्याला पहिला जो भाग होता खरीपातला तो आपल्याला जवळपास आम्ही 1,80,000 मेट्रिक टनाची मागणी केली होती सगळ्या खताची. त्यात जवळपास 75,000 मेट्रिक टन आपल्या युरियाचा आहे. 2 महिने युरिया आला नाही, सातत्याने आम्ही प्रयत्न करून त्या 2 महिन्याची भरीव उणीव आपण पुढच्या 2 महिन्यात काढली आणि आज तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने किंवा पाठपुराव्यामुळं आज आपल्याकडे सगळीकडे रासायनिक खतं उपलब्ध आहेत. निदान मला बाकीचं माहिती नाही, पुणे जिल्ह्यात आजच्या घडीला मला एकतरी पॉकेट सांगा की तिथे युरिया नाही, एकतरी पॉकेट सांगा तिथे DAP नाही, एकतरी पॉकेट सांगा तिथे MOP नाही. मी तिथं लगेच मी असं म्हणणार नाही 100%, पण 99% उपलब्ध आहे. जर कुठे उपलब्ध असेल, प्रॉब्लेम असेल तर मी तातडीने उपलब्ध करून देण्याची तयारी आम्ही सातत्याने जॉब करतो. तरी आपल्याकडे जवळपास आता बघितलं सप्टेंबर अखेर 1,80,000ची मागणी केली होती. 1,78,000 मेट्रिक टन आपल्याला सगळा मंजूर झाला आणि जवळपास मला सांगायला आनंद आहे की 97% पुरवठा झाला नाही. आणि ह्या वर्षी काय झालं होतं, सुरुवातीच्या काळात खरीपात सुरुवातीला त्याच्या सगळीकडे पाऊस झाला आणि मराठवाड्यात झाला, विदर्भात पण सगळीकडे खताची जोरदार मागणी आली, त्याच्यामध्ये युरियाची पण मागणी आली होती. आपल्यालाही पाऊस चांगला झाला, बाजरी जिथं होत नव्हती ती सगळीकडे बाजरीची पेरणी झाली यावर्षी. म्हणजे गेल्या वर्षीचा पेरा खरीपातला या वर्षीचा पेरा बघितला आपण तर या वर्षीचा पेरा जास्त आहे. पण आम्ही शक्यतो कुठेही अडचण येऊ दिली नाही. नाही तर काही जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा पण प्रश्न आला होता. दुकानदार गोडांमध्ये माल घेतच नव्हते, गाडीतूनच विकत होते, गाडीच्या पुढे रांगा लागलेले मी चित्र पाहिलं होतं आपल्या यावर्षी.
हे एकमेव कारण होतं, पण आता सगळीकडे सुरळीत झालं. दुसरं, बियाण्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याकडे खरीपात जे होतं आपल्याला बाजरीचं बियाणं लागतं, भाताचं बियाणं लागतं आणि भाजीपाल्याचं बियाणं लागतं. जवळपास काही 100%, 102% आपल्याला पुरवठा झाला ह्या वर्षी. पण खरीपामध्ये 3 ठिकाणी आम्हाला प्रश्न निर्माण झाला होता, एक बाजरीच्या बाबतीत, एक सोयाबीनच्या बाबतीत. ताई स्वतः आल्या होत्या, पांडुरंग पवार आपले सदस्य आहेत, ज्येष्ठ सदस्य, त्यांच्या आणि भागात हा प्रश्न आला होता. आणि आमच्या प्रसिद्ध महाबीज, उत्तम सीड आणि गुजरात स्टेट अशा 3-4 कंपन्यांचं तिथं सीड होतं. ताईंनी पुढाकार घेतला, तिथल्या आणखी सदस्यांनी पुढाकार घेतला आणि आपण महाबीजची मदत त्यांना मिळवून दिली ताई, बरोबर? आता ठेवता फक्त सोयाबीनच्या बाबतीत आपलं शासनाचं धोरण असं आहे की स्वतःचं बियाणं वापरा, स्वतःचं बियाणं वापरा. बाकी सगळ्या पिकामध्ये आपण म्हणतो काय, SRR म्हणतो, सीड रिप्लेसमेंट रेशिओ. सीड रिप्लेसमेंट रेशिओ आपण भाताच्या बाबतीत वाढवायचा प्रयत्न करतो, बाकी इतर पिकांच्या बाबतीत, बाजरीच्या बाबतीत 100% आहे. पण मुद्दा असा आहे की सोयाबीनचा जो एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओ म्हणजे जिथं आपण न्यूक्लियस तिथून कोंब येतो, तो इतका सेन्सिटिव्ह आहे की ते बियाणं जर जास्त वेळ हाताला गेलं तर उगवणीमध्ये फरक पडतो. आज आपण टेस्ट केली आणि आपण केलं तरी त्यात फरक पडतो, हा पण भाग आहे. सुरुवातीच्या काळात काय झालं, ज्यावेळेस मोठा पाऊस झाला सुरुवातीच्या काळात लोकांना असं वाटतं की ओल आहे, लोकांनी पेरलं. काही कंपनीचा पण दोष होता, ज्या कंपनीचा दोष आढळला त्या ठिकाणी आपण पोलीस केस केली आणि राज्यामध्ये पहिली केस आपण पोलीस स्टेशनची इथं केली. ती केस परत आपल्याला चतुर्शिंगीला त्यांनी वर्ग केली, तिथं त्यांचं मेन ऑफिस म्हणून त्यांचा तपास चालू आहे. पण आम्ही थांबलो नाही की महाबीजच्या बाबतीत सुद्धा आणि इतर कोणाच्या बाबतीत सुद्धा हे करून त्यांना मदत देण्याचा आपण प्रयत्न केला, हा झाला. दुसरा एक ठिकाणी आपल्याला पायनेरच्या बाबतीत बाजरीचा प्रश्न आला, पण त्यांनी सगळ्याला रिप्लेसमेंट सीट करून दिलं आणि ज्यांनी दिलं नाही त्यांना आपण सांगितलं की तुम्ही ग्राहक मंचामध्ये जावा. आता सध्या माझा प्रश्न भेडसा होतो. आता मला सांगायला म्हणजे असाही आनंद आहे की खरीपामध्ये आपल्याला मेजर सीड सप्लाय आणि मेजर फर्टिलायझर सप्लाय सगळीकडे आज तरी सगळं आहे. आता खरीपात, आता रबीच्या बाबतीत सुद्धा आपण जवळपास काही रबीचा म्हणजे आता ऑक्टोबरपासून आपल्याला मार्चपर्यंत जो आहे तो जवळपास काही आपण रबीची मागणी जी आहे आपल्याला टोटल ती जवळपास 2,43,000 आपल्या रबीचं क्षेत्र थोडंसं जास्त आहे खरीपापेक्षा. खरीपाचे तालुके जास्त आहे, पण रबीचं वहिवाटीकाचं क्षेत्र जे आहे आपल्याला इंदापूरचं असेल, बारामतीचं असेल किंवा आपल्या ह्याचा पूर्वपट्टा असेल, ते सगळीकडे भात सोडला तर बाकीच्या ठिकाणी आपल्याकडे रब्बीचा पेरा जास्त आहे. त्यामुळे रब्बीमध्ये आपली 2,43,000 मेट्रिक टनची मागणी आहे. शासनाने अजून मंजुरी केली नाही, पण ह्यात एक 8 दिवसात मंजुरी येईल. पण जवळपास आमची मागणी केलेली आहे ती आम्ही मागणी अशी करतो, मागच्या 3 वर्षाचं कन्झम्पशन आपल्या जिल्ह्यातलं तालुक्याचं कन्झम्पशन अधिक आम्ही त्यात यावर्षी पाऊस चांगला झाला आहे, डॅम फुल आहे, ऊसाचं क्षेत्र वाढणार आहे, हे गणित धरून आम्ही काही 15 ते 16% ग्रेड वाईज आम्ही मागणी केलेली आहे. आणि आमचा आग्रह असा राहणार आहे शासनाकडे, आम्हाला जी मागणी केली ती मंजूर करायला पाहिजे आणि तशी ती काही मंजूर होईल. बियाण्याच्या बाबतीत सुद्धा आपण जवळपास 35,000 क्विंटल आपण मागणी केलेली आहे. त्यात महाबीजचा काही वाटा 1100चा आहे आणि बाकीचा खाजगीचा आहे. त्याच्या बाबतीत बियाण्याच्या आणि खताच्या बाबतीत कुठलीही अडचण भासू देणार नाही. आता आपला मुद्दा असा आहे की कांद्याच्या बियाण्याच्या संदर्भात गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी बघितलं की आपला उशिरापर्यंत पाऊस होता. ज्या वेळेस कांद्याच्या आपण ज्याला बियासाठी कांदा घेतो आणि काप करून टाकतात त्यावेळेस साधारणतः 15-18 रुपये किलोप्रमाणे तो मोठा कांदा निवडलेला कांदा मिळतो. गेल्या वर्षी तो भाव होता 70 ते 80 रुपये होता का नाही? हां. दुसरी गोष्ट टाटा म्हणल्याप्रमाणे तेही प्रयत्न करून शेतकऱ्यांनी तो लावला, पण ज्याला बीज येणार ते 30% झालेलं आहे, त्यात नाकारता येणार नाही. बीज कंपनी फॅक्टरीत नाही करणार, कंपनी सुद्धा शेतकऱ्याच्या शेतावरच करते. त्याला आपण सीड प्लॉट म्हणतो, महाबीज जसे सीड प्लॉट घेतो तसं. पण गेल्या वर्षीच्या उशिरा पावसामुळे आपण सोयाबीनची परिस्थिती बघितली, उगवणीचा जो प्रश्न आला तर गेल्या वर्षी तो उशिरा जो पाऊस झाला त्याच्यामुळेच आला होता. तसं कांद्याचं बियाणं आपल्याला गेल्या वर्षी 30% आलं, 60-70% बियाणं आपल्याला नाही आले. आणि तुम्हाला सांगायचं असं वाटतं की कांद्याच्या बियाण्याची प्रोसिजर अशी असते, तुम्हाला पण सगळ्याला माहिती आहे. तर जवळपास 60 ते 70% शेतकरी हा स्वतःचं बियाणं वापरतो, बरोबर आहे की 60 ते 70% बियाणं हे तो स्वतःच वापरतो, बरोबर. आता तो स्वतःच वापरत असताना तो कसा कोणाकडून घेत नाही. आता माझी तुमची ओळख आहे, तुम्ही माझा शेजारी, मी तुम्हाला देत असतो, तुम्ही मला देत असता. 60 ते 70% बियाणं हे शेतकरी स्वतःचं किंवा आपापसातल्या शेतकऱ्याचं वापरत असतो, मला सगळं माहिती आहे. आज काय झालं बाजारामध्ये सगळेजण कांद्याचे बियाणं मागते, कांद्याचे बियाणं मागते. प्रत्येक दुकानदाराकडे जवळपास 20 ते 25 लोकांची दररोज इन्क्वायरी आहे. आणि आपण म्हणत असं की काही ठिकाणी नगरमध्ये उपलब्ध आहे, इकडून आणतात, स्वतःकडून आणतात, तिकडून आणतात, अशा पद्धतीने त्यांची जोरात सुरू झालेला आहे.
आता पहिलं काम आम्ही असं करणार, यशोसाहेबांच्या अध्यक्षतेखाली जेवढ्या म्हणून सीडच्या कंपन्या आहेत जी कांदा फक्त बियाण्याच्या संदर्भात आहे त्या सगळ्यांची पहिली मीटिंग लावणार. त्या दोनच म्हणजे शॉर्ट कॉलवर आपण मीटिंग बोलूया सर. आणि जो करार केला होता त्यांनी, त्या कराराचं जसं त्यांनी म्हणलं होतं हे तो तुमच्या 4 गावामध्ये तुम्ही म्हणला होता, त्यांचा करार आणि त्या करार पद्धतीनं आपल्याला बियाणं कसं जास्त येईल की पहिलं आमच्या हातातलं काम आहे ते आम्ही पहिलं करणार पहिलं. आणि सगळ्यात जास्त की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बियाणं कसं उपलब्ध होतात हे बघणार. आता राहिलेले जे मुद्दे आहेत की निर्यात बंदीचा आताचा विषय आहे. मग एकदम कळीचा मुद्दा आहे, महत्त्वाचा आहे, व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, जनतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, बरोबर. पण हा मुद्दा तात्या आपल्याला एका बाजूला आम्ही आमच्या ज्या ज्या व्यासपीठ असेल आमचं तिथे हा मुद्दा आम्ही मांडणार. पण आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही मांडतो. आम्ही आता उद्याच त्यांचं सुद्धा लेटर तयार करून देतो. आपण सीएम साहेबांना लिहू की हा जो निर्णय आहे तो कसा हे आहे मी तुम्हाला आपल्याला माहिती आहे. मी तुम्हाला लेटर तयार करून देतो. आपण जसं नेहमी पत्र करतो तशा पद्धतीनं पण मी करून देतो. आणि आमचे अध्यक्ष मॅडम आहेत त्यांचं पण देतो, सभापतींच्या आमच्या माध्यमातून देतो. आमच्या आता पालकमंत्र्यांची महोदयांची बैठक होती त्यात पण आम्ही हा विषय रेज करतो. आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा केंद्राचा विषय असतो, राज्य शासनाचा नाही. हा सगळा वाणिज्य विभागाचा निर्णय आहे. तर तिथं आम्ही हा आपल्या भावना तितक्याच आज जसं तुम्ही जितक्या भावनेनं आमच्याकडे मांडला त्याच भावनेनं आम्ही विषय तो मांडणार. हा पॉलिसी डिसिजन आहे, बरोबर. इथं उगीच काहीतरी आश्वासन देण्यात त्याच्यात मतलब नाही. मोठ्या पातळीवर मोठ्या स्टेजवर तो विषय गेला पाहिजे, मोठ्या व्यासपीठावरचा तो विषय आहे. आता आणखी एक मुद्दा म्हणतात त्या की लॉंग टर्मचा की रेडिएशन आपल्याला फॅसिलिटी. आता पहिली रेडिएशन फॅसिलिटी होती आपल्याला लासलगावला, नंतर झाली आपल्या वाशीला. दोन्ही ती आपल्याला प्रधानमंत्र्यांच्या मार्फत झाली. आपल्या इथे एवढा कांदा निर्यात होतो, टोमॅटो होतो, बाकीच्या गोष्टी होतात. तर निर्यात फॅसिलिटी रेडिएशनची आपण का नाही घेऊ? इथं पणनच्या मंडळात होतो, पणन महामंडळाच्या मार्फत आपण ही रेडिएशनची फॅसिलिटी घेऊ शकतो. त्याला खर्च खूप आहे, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन खूप आहे. तर ते आपल्याला इथं घेता येऊ शकते. हा लॉंग टर्म आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणतात की कांदा सध्याचं प्रमाण त्यांचं काहीच नव्हतं, माझ्या कांद्याला मात्र हे आलं. हा लॉंग टर्म विषय हा इथं विषय होऊ शकतो आपल्या इथं. तो बिलकुल आपण केला पाहिजे. मला सांगा तुमची इथून लासलगावला ट्रान्सपोर्ट तिथून परत बंदरापर्यंत जायपर्यंत त्यापेक्षा तुम्ही सरळ जाऊ शकता. आणि चांगली कांदा म्हणजे हे ठेवून आपण ती केली पाहिजे. कारण मी ती फॅसिलिटी बघितली, तिथं काही एवढं रिस्ट्रिक्शन आहे की जवळपास 12 फुटाची भिंत आहे त्याच्या चारही बाजूनी. म्हणजे किल्ला सुना तशा पद्धतीचं तो रेडिएशन जो असतो. आणि तिथं सगळं ऑटोमॅटिक आहे, म्हणजे तिथं कोणाला चिंता नसते, माणूस नसतो, कोण नसतो. फक्त ते असा त्याचा प्लॅन तयार केलेला असतो, प्रोग्राम तयार केलेला असतो आणि तो असा खेळत राहतो. मग एक झाला, दुसरा लॉट, तिसरा लॉट, तिथं कोणाला चिंता नसते. ते जेव्हा बंद असतं त्यावेळेस मात्र तिथं आम्हाला ते बघायला मिळालं होतं. पण ते मूळ जे पोस्ट ठेवलेली आहे खूप म्हणजे आम्ही 12 फुटाची भिंत असते त्याला, म्हणजे चारी बाजू 12 फुटाची भिंत. तशा पद्धतीचं इथं रेडिएशन सेंटर होण्यासाठी आपण पण आपल्या जिल्हा परिषदचा एक ठराव घेऊया. आणि आपल्याला एक्सपोर्टला की आता युरोपला किंवा अमेरिकेला रेडिएशन शिवाय त्याच्या आपल्याला जातच नाही. भेंडी असेल, कोणती मिरची असेल, सगळ्याच गोष्टीला तो उपयोग होईल. तो मोठा निर्णय आहे. तो मोठ्या निर्णयाचा आपण तितक्याच पद्धतीनं पाठपुरावा करू. बाकी मग विमा आहे. प्रशिक्षणाच्या बाबतीत सांगतो. आता त्याचे आपण प्रशिक्षणाचे 3 भाग करूया. म्हणजे नर्सरीचं एक प्रशिक्षण वेगळं ठेवूया, कांदा चाळी आणि ज्याला आपण म्हणतो ना पोस्ट हार्वेस्टचं वेगळं ठेवूया आणि प्रक्रियेचं वेगळं ठेवूया. आणि जे लोक इथे इंटरेस्टेड आहेत तिकडे आत्म्याच्या केमिकल आपण जसं नेहमी प्रशिक्षण घेतो तसं केविकीच्या माध्यमातून आपण 3 वेगवेगळी ठेवूया. कारण प्रक्रिया करणारा प्रोडक्शन करत नाही, मी सांगतो. कारण मीच प्रोडक्शन करायचं, मीच प्रक्रिया करायचं, मीच एक्सपोर्ट करायचं असं होत नाही. ज्याला इंटरेस्ट आहे नर्सरी कांदा बियाणे कसं तयार करावं प्रॉपर, त्याला स्टँडर्ड ऑफ प्रॅक्टिसेस या एकच विषय घेऊन आपण प्रशिक्षण घेऊया. 100 लोकांचं ठेवूया. बरं, एक बॅच फुलल्यानंतर दुसरी घेऊ, दुसरी फुलल्यानंतर तिसरी घेऊ. तसंच आपण कांदा चाळीच्या स्ट्रक्चरच्या संदर्भात आपण विद्यापीठाशी कोऑर्डिनेट करू. आपल्या कांदा लसूण संशोधन केंद्र आहे त्याच्याशी कोऑर्डिनेट करू. आणखी हे कोण तज्ज्ञ मंडळी आहे, लोकल काही लोकांनी केलेलं असतं ते तज्ज्ञ मंडळींचं घेऊन आपण त्याचं घेऊ. आणि आपण जे म्हणतो प्रोसेसिंग, आता तुम्ही जे म्हणता हा सगळा तिथं महुला जातो ना गुजरातमध्ये, खास आम्ही सांगतो आपल्याकडे काय सध्या 3-4 लोक पाठवू. मी पण जायला तयार आहे. आणि नेमकं काय भरतात ते तरी बघून आपण ऐकतो का नाही, नेमकं काय करतात, शेतकरी करतात, व्यापारी करतात का सोसायटी करतात? व्यापारीचे काय आहे प्रोसेसिंग आणि ट्रेडिंग या 2 सेक्टरमध्ये. म्हणजे मी मागाशी जो मुद्दा मांडला की शासनाने संस्थांना 50% सबसिडी केली, सेक्टरला 25%. आता झाले काय माहिती का, संस्थांना ह्याच्यात इंटरेस्ट नसतो.
आलं लक्षात. आणि प्रायव्हेट सेक्टर इंटरेस्टेड आहे तर त्यांना आपण प्रमोशन करतो. नक्कीच आपण असं म्हणूया एक ॲग्रोप्रोड्युसर कंपनी आहे त्यांनी 3 नावं घेतली का नाही त्यांना द्यायचं आपण असं होऊ शकतं. किंवा तुमचं म्हणणं आहे 25-50चा भेदभाव न करता सरसकट 50ला द्यायचा हा सुद्धा शासन स्तरावरचा निर्णय आहे. हा पण वापरतो आम्ही त्या गोष्टी करतो कांद्याच्या संदर्भात आणि हे आम्ही शासनाकडे पाठपुरावा त्याला करतो. पण प्रशिक्षणाची गोष्ट आहे आपल्या त्याला खर्च असतात. केव्हीपी आपली चांगली संस्था आहे. आम्ही तात्याकडे जवळपास आपण सगळ्या विषयाची नेहमी आमची प्रशिक्षण होते आपल्याच्या बाजूला ती पण प्रशिक्षण ती आमच्या हातात आहे. ते ताबडतोब घेतली जातील. विषय एकत्रित न करता टार्गेट ग्रुप ठेवून आपण तशा पद्धतीची प्रशिक्षण घेऊ. आता विम्याच्या संदर्भात कांदा चाळीच्या अनुदान संदर्भात किंवा राहिलेल्या जे आपले फंड्स होते राहिले नाही त्या संदर्भात माननीय गोटे साहेबांनी आपलं थोडंसं मार्गदर्शन करावं असं म्हणतो. माझं म्हणणं असं आहे मोठे साहेब तुम्ही आता शेवटी बोलताय की आजचा कोरोना हा जागतिक संकट आहे. परंतु कांदा निर्यात आणि कांदा निर्यातीवर शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता याला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा आहे तर करोनाने जेवढे लोक मेले नाहीत ना तेवढे ह्या कांद्याच्या प्रश्नावर लोक तांडव करतील. निश्चितपणाने त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे कांदा निर्यात ही खऱ्या अर्थाने ही बंदी उठवणं आणि याच्यावर काय करता येईल आणि तातडीने राज्य सरकारला जाग आणून राज्य सरकारने केंद्र सरकारला भाग पाडलं पाहिजे की कांदा निर्यात आपण उठवावी. कांदा निर्यात झाला पाहिजे. शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे. अन्यथा कोरोनापेक्षा वाईट परिस्थिती शेतकऱ्यांवर येणार आहे. ती आम्हाला मानवणारी नाही. किंबहुना ती आम्ही खपवून घेऊ शकत नाही. तिने सांगितलं माझा फक्त डोरगा राहिलेला आहे आणि जर मला आता जर भाव मिळत असेल तर राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने याला विरोध करू ज्यांना परवडत नाही तरी खाऊ नये. पण तो तिथे महिला शेतकरी जवळपास मध्ये कृषीचे आमचे आदरणीय भुसे साहेबांनी याच्यामध्ये त्यांनी याच्यावरती धोरणावरती हे जे धोरण केंद्र शासनाने जे लागू केलं त्याचा फेरविचार व्हावा. पवार साहेबांनी याच्यावरती मुद्दे मांडलेले होते. तर मला वाटते हा एक मोठा प्रश्न आहे. मी आता तुमच्या पुढे मांडला किंवा तुम्ही माझ्या पुढे मांडला मी त्या तुमच्या पुढे जी वस्तुस्थिती मांडली परंतु हा सुटणारा प्रश्न आहे. देशमुख साहेबांनी जसं सांगितलं 2-3 वर्षांनी हा प्रश्न परत भेडसावणार आहे. कांद्याचं मार्केट हे अनरेटिंग आहे खालीवर होणार आहे. मी आता त्या क्षेत्रात आमच्यापेक्षा नेहमीच असतात त्यामुळं किती प्लस मायनस तरी तुम्हाला लोकांना मिळेल. तर याला आपण पर्याय शोधणं आवश्यक आहे आणि पर्यायाच्या अनुषंगानं सुदैवानं आपल्याला विचार करता येईल आणि त्या पर्यायासाठी मी तुमच्यासोबत आहे. म्हणजे सुदैवानं हा तालुका पुणे जिल्ह्यामध्ये मी पाठीमागे काम केलं. 3 वर्षापूर्वी इथं 5 वर्षापूर्वी मी इथं ताईंच्या सबमिट त्यावेळेही चर्चा झाल्या. ताईंचंही मार्गदर्शन मिळालं. तात्या होते. तात्यांच्या केलाही माझ्या बऱ्याचशा भेटी झाल्या त्यावेळेला आणि खूप जवळून काम करता आलं आणि सुदैवानं त्याच्यावरती मला खूप बोलायचं त्याच्यावरती बोलतो मी नंतर. दुसरा ताईने जो मुद्दा मांडला की कांद्याच्या विम्याचा जो काही असेल इश्यू तो ताईने पाहतो. मी जो विम्याचा आहे द्राक्षाच्या विम्याचा तर तो मी पाहतो माहिती घेतो कारण मलाही माहिती आहे. कारण त्याच्यावरती विदाऊट माहिती मला इथे माहीत नव्हता विम्यावरती आपल्याला माहिती लागणार आहे. दुसरं होतं बियाणाचं. आपल्या राज्यामध्ये जवळपास 1800 क्विंटलचं बियाणं उपलब्ध होतं दरवर्षी. राज्याचा जो एरिया आहे जवळपास 60-62 हजाराचा आपल्याकडं रब्बीचं क्षेत्र आहे आणि जे बियाणं उपलब्ध होतं जवळपास तरी 1800 क्विंटल गेल्या वर्षी उपलब्ध झालं होतं. 1800 क्विंटलमध्ये आपल्याला 56 क्विंटल मिळालं होतं. फक्त 31% गेल्या वर्षी आपल्याला मिळालं. त्याच्या तुलनेत यावर्षी पाहिलं तर आपल्याला 1600 क्विंटल राज्य स्तरावर उपलब्ध आहे आणि आपल्याला जवळपास 107 क्विंटल त्यांनी बियाणं दाखवलं आणि ते उपलब्ध झाले. 107 पैकी 89 क्विंटल बियाणं विक्री झाली. हा माझ्याकडे मी आत्ता जी माहिती आणली राज्य स्तरावरची
तात्यांनाही दाखवलं. तात्यांचे पुढं आहे आणि काही तुमच्याकडे ठेवले. म्हणजे सुदैवानं आपल्याला बियाणं पुरेसं मिळालेलं आहे. आपल्याला जे काय झालेलं आहे की आता बियाणाचं जे 2-3 गोष्टी आहेत त्या बियाणे करताना देशमुख सरांनी सांगितलं 70 ते 75-80% जवळपास बियाणे घरचंच वापरलं जातं आणि घरचंच वापर. यावर्षी एक आणखी एक काळजी घ्या, बियाणे शक्यतो गादी वापरावरती टाका. बियाणं वाया जाऊ नये, बियाणं महाग आहे. मी माहिती घेतली 3,500-4,000 रुपये किलोचा दर आहे. महागीचाही तसाच मोठा दर आहे आणि बियाणाची उपलब्धता नाही. बियाणं जे आपल्याला बियाणं शेतकऱ्यांच्याकडून निघतं ते बियाणं आपल्याला तयार झालेलं नाही. बियाणाच्या प्लॉटमध्ये अडचणी आल्या त्यामुळे बियाणं तयार झालं नाही. तर ही एक बियाणाची अडचण आहे. त्यामुळं आपल्याला बियाणाच्या बाबतीत चालू वर्षी पुरेसं उपलब्ध झालेलं आहे. एलोरा कंपनीचं मी माहिती घेतली तर आपल्या एलोरा कंपनीचं जवळपास 13 क्विंटल बियाणे आपल्याला पुण्यामध्ये आलेलं आहे. 13 पैकी जवळपास आपल्याकडे सगळं ओतूरला उपलब्ध झालेलं आहे, शिरूरमध्ये आहे, भिगवणला आहे, पुणे जिल्ह्यामध्ये सर्व दूर आहे. पण आपल्याला क्वांटम आपल्याला सगळ्यात झुकता मिळालेला आहे. बियाणामध्ये आपल्याकडे जे मिळालेलं आहे ते क्वांटिटी चांगली मिळालेली आहे. बियाण्याचं प्लॅनिंग फक्त आता एकच आहे की शेतकऱ्यांनी स्वतःजवळचं बियाणं जर गुणवत्तेचं असेल तर त्यांनी स्वतःचं वापरावं, जेणेकरून आपल्याला तराव किंवा बियाण्याच्या रोपवाटिका वाया जाणार नाही. आता हे झाले तुमचे महत्त्वाचे पायाभूत विषय. तात्यांनी काय सुचवलं की त्याच्यामध्ये नर्सरीचं प्रशिक्षण असेल. सर मला मध्येच थांबवतोय. तुम्ही आमचं ऐकून घेतल्यानंतर बोलताय मला थांबवायला नको आहे. पण प्रश्न मला वाटतं तुम्ही कवट सोडला. आमचं म्हणणं असं होतं की एलोरा, अक्षय, प्रशांत ह्या कंपन्या ज्या आहेत इंटरनॅशनल कंपन्या आहेत आणि ते आपल्याकडे वर्षानुवर्ष त्यांचा आणि राज्य सरकारचा करारनामा आहे. त्यांनी 1600 रुपयाने गेल्या वर्षी त्यांनी दिलंय आणि आज त्यांना दुसऱ्या राज्यांमध्ये 4,500-5,000 रुपये मिळतात म्हणून त्यांनी तिकडे जायचं आणि आपल्याला फाटा द्यायचा. ही गोष्ट आम्हाला मान्य नाही. जर अशा वेळेला म्हणजे मग आम्ही याच्यावरती पायबंद घालतो. बियाणाची कंपनीची आम्ही बैठक घेतो आणि हे आपल्याला हा झोन आहे तो आपला हा इथला कायमस्वरूपी झोन आहे. इथं आपल्याला काहीतरी काय अडचणी जर आपण फेस करायला लागतील तर ते चुकीचं होईल. आणि ताईंनी जे सुचवलं की कराराच्या अनुषंगाने त्या कराराची आम्ही माहिती घेतो. काय ह्यांच्यावरती जो बियाणे करार आहे त्या बियाण्याच्या कराराच्या अनुषंगाने काय कंपनीवरती लादता येईल तोही लागतो. दुसरा एक ताई महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो प्रक्रियेच्या अनुषंगानं तुमच्या बोलण्यातून आलं. प्रक्रियेच्या अनुषंगानं सुदैवाड चालू वर्षी एक त्याला देता येणार आहे. म्हणजे एखादा कांदा चाळीचा गट आला, 10-20 जणांनी एकत्रित येऊन जर बांधलं तर त्यांचा जो गट आहे त्या गटाला येणारं कर्जाला जे काही आपल्याला पत घेणार आहेत किंवा ते कर्ज घेणार आहेत त्याच्यामध्ये 3% सवलत आपल्याला याच्यातून घेता येणार आहे आणि तो 7 वर्षासाठी प्रकल्प त्याला ती सवलतीचा बेनिफिट्स घेता येणार आहे. प्लस जे आपलं केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या चालूच राहतात. ही एक नवीन योजना आलेली आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया एक आहे. त्याचबरोबर केंद्रानं मध्यंतरी दुसरी एक केली, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया म्हणून एक नवीन आलेली योजना आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भरघोस याच्यामध्ये तरतूद करता येते. उत्पादन आहे टोमॅटोचं आहे. टोमॅटोला माझ्या माहितीनुसार प्रक्रियाला थोड्याशा मर्यादा आहे. कारण आपला टोमॅटो जो येतो तो मार्च एप्रिल मे पर्यंत असतो, ज्यावेळेला दर चांगला असतो आणि त्याच्या पुढं ज्यावेळेला प्रक्रियेसाठी आपल्याला उच्च क्वालिटीचा आपण देत नाही. टेबल पर्पजला जो जातो तो उच्च क्वालिटीचा जातो, जो प्रक्रियेला जातो तो सर्वसाधारण ह्याचा जातो. परंतु तुम्ही जो सांगितलं की टोमॅटोला जो आपल्याला जून जुलैला जो पाहिजे त्यावेळेला आपल्याकडे टोमॅटो नसतो, कमी असतो. त्यामुळे टोमॅटोमध्ये आपल्याला जास्त वाव नाही. पण कांद्यामध्ये आपल्याला भरघोस वाव आहे. कांद्यामध्ये तुम्ही लोकांनी गटांच्या ह्याच्यातून पुढे या. आम्ही त्याच्यात तुमच्या समेत आहोत. मी माझंही काम केलेलं आहे आणि मी प्रामाणिकपणे त्यांनी सांगतो
की ह्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम गटांना, शेतकऱ्यांना आणि तुम्ही जे म्हणला वैयक्तिक त्याचंही मी पाहतो, कारण मी आता ह्याचा अजून पुरेसा अभ्यास झाला नाही माझा, कारण मी आलो आणि योजनाही नवीनच आलेली आहे. तर ह्याचा पुरेसा अभ्यास करू. तुम्हाला पाहिजे तर आपण आणखी ह्याच्यावरती परत एकदा बसू. आपल्याला राज्याला 10,000 जो कोटा आहे या वर्षाला मिळालेला, त्याच्यामध्ये राज्याला जवळपास 10,000चा आपल्याला डिसेंबर अखेर प्रकल्प सादर करायचे, डिसेंबर मार्च अखेर. आणि जेवढी लोक ह्याच्यामध्ये बेनिफिट घेतील त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये बेनिफिट देता येईल. तर प्रक्रिया युनिट नॉट ओन्ली भाजीपाला, अन्नधान्याची प्रक्रिया झाली. आता आम्ही पश्चिम पुण्यातून तांदळाचं एअरटाईट पॅकिंग करायचा विचार घेणार आहोत, की जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त दिवस विदाऊट किडी किंवा त्याच्यावरती असं काही होणार नाही, असं जास्त दिवस टिकाऊपणा वाढेल. भाजीपाल्याचा हा पॉकेट आहे. तुमचा गुळाचा पॉकेट पुणे पूर्व जिल्हा आहे दौंड किंवा हा जो पॉकेट आहे, तर सर्व आपल्याला अपेक्षा एवढ्या जास्त आहेत की देशाकडून जे राज्याला टार्गेट मिळालेलं आहे 8,500 कोटीचं, 8,640 कोटीचं टार्गेट मिळालेलं आहे या वर्षाला. त्यापैकी जवळ त्याला किती आवश्यकता आहे निधीची, आता एवढं त्याला इन्व्हेस्ट करायला गट येणार आहे का पुढे, तो अभ्यास करावा लागेल. प्री कुलिंग युनिट मी मला वाटते 5 वर्षापूर्वी तात्यांच्या युनिटला भेट दिलेली होती. तशी युनिट जर पुढे येत असतील तर तशी युनिट आपल्याला जास्तीत जास्त उभी करता येतील. प्री कुलिंगचं आहे, कोल्ड स्टोरेज आहे. प्रक्रिया म्हणजे साठवणूक असेल. आता कांदा चाळीचं आहे, कांदा चाळीचं देशमुख साहेबांनी सांगितलं, तात्यांनी सांगितलं, कांदा चाळीची उंची बरोबर आहे. याच्यावरती कुणी बारकाईनं अभ्यास केला नाही. कांदा चाळीचं तंत्रज्ञान हे 10 वर्षाचं आहे. हे खूप जुनं तंत्रज्ञान आहे असं नाही. पारंपरिक शेतकरी कांदा चाळी त्याच्या शेतामध्ये आयरणी लावून ठेवत होता. म्हणजे कांदा दोन्ही बाजूनी पूड लावायचा वैरणीचा, किंवा त्याच्या शेतामध्ये जे काही निघणारं पालापाचोळा त्याचा पूड लावायचा, कांदा बघायचा. त्याला काहीही शास्त्रीय आधारभूत असा कोणताही अभ्यास नव्हता. त्याचंच कन्व्हर्शन साठवणुकीच्या अनुषंगाने जेव्हा हवा झाला, मला वाटतं 2008-09च्या आसपास असेल, त्यानंतर मग ही योजना तयार केली. त्याच्यातही तसा अभ्यास नाही. त्याची रुंदी 4.5 फूट, उंची 4.5 फूट आणि एका घनफुटामध्ये 20 किलो कांदा बसतो हे आधारभूत मानून तो पुढं गेलो. परंतु ते तात्या म्हणतात की त्याच्यामध्ये अजून संशोधन होणं गरजेचं आहे. किती उंचीचा साठवायचा जेणेकरून तो साठवला. आणि गॅमारेजची जी प्रक्रिया जी आहे, गॅमारेजची प्रक्रिया किती करणं गरजेचं आहे, त्याला करायला किती आपल्याकडे वाव आहे, किती लोक आपल्यात सहभागी होतील, या सगळ्या गोष्टी करून आपण कांद्याच्या प्रक्रियेच्या अनुषंगानं, साठवणुकीच्या अनुषंगानं आपल्याला अभ्यास करता येईल. फक्त ताईंनी तात्याच्या ह्याच्या अनुषंगानं सांगतो की तुम्ही जे मुद्दे मांडले, ताईंनी मांडले, तुम्ही मांडले, दादाशेठनी मांडले, कंपन्यांशी आम्ही बोलून घेतो आणि आम्ही तुम्हाला त्याचा फीडबॅक देऊ. सर, मला असं वाटतं की जर सपोज की माझ्याकडे कार्यकर्त्याची भावना आहे, नाही माझं म्हणणं असं आहे की आज जे शेतकरी बसटला जातोय, ज्याला मला राजकारणाचा वास येतो, नाही याचं कारण सांगते. केंद्र सरकारने अचानक 2 दिवसापूर्वी असं निर्यात बंदी करावी, ते माझ्यासारख्या व्यक्तीला पटत असेल किंवा कार्यकर्त्याला पटत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याची भावना काय असेल. जर सरकार केंद्रात ते राज्यात ते असतं तर कदाचित हा निर्णय त्यांनी घेण्याची, कदाचित त्यांनी असा निर्णय घेतलाच नसता असं मला वाटतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत किमान कुठल्याही राज्यकर्त्यांनी अशी भावना ठेवू नये आणि शेतकऱ्यांना वेठीस धरू नये असं प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक व्यक्तीला वाटतंय. फक्त कोणी बोलतो, कोणी नाही बोलत. धाडसाने बोलणारा असेल तर तुमच्यासारख्याने मांडताना सुद्धा तसं मांडावं, नाही तर तुम्ही आम्ही तुम्हाला बोलवलं, तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहात, तुम्ही सुद्धा आजपर्यंत इथं आलाय, तुम्हाला सुद्धा कळते की जे घडतंय ते चुकीचं घडतंय. पण ते चुकीचं घडतंय ते मांडण्याची हिंमत जोपर्यंत आपण करणार नाही, आमच्यासारखे तुमच्या सोबत आहेत, आम्ही लढाईगिरी करू, परंतु मांडणी जी आहे ती योग्य रीतीने जर तुम्ही केली का तात्या, तर ही गदा शेतकऱ्यांना येणार नाही. याचं भान दोन्ही सरकारने ठेवून यामध्ये शेतकरी हाच आपला केंद्रबिंदू मानला पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. असंच आहे. तसं घडलं नाही तर निश्चितपणाने पुन्हा तेच ओरड कोरोना कोणी लक्षात ठेवणार नाहीये. आपल्यावर अन्याय झालाय, शेतकऱ्यावर झालाय, कांद्यावर झालाय,
म्हणजे आपण मरणार आहोत या उद्देशाने, जसं तुम्ही त्या महिलेचं उदाहरण दिलं की तिने दागिने विकून त्या ठिकाणी कांदा पिकवला अपेक्षेने की तिला चांगले पैसे मिळतील आणि आज ती त्याच्यापासून वंचित राहणार आहे. मला म्हणायचं बाकीच्या गोष्टी सगळ्या नंतर होतील, पण निर्यात पहिली उठली पाहिजे. आणि या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना तुम्ही लोक खऱ्या अर्थाने का पाठीशी घालता मला कळत नाही. मी तर पाठीशी घालूनच म्हणेन, कारण आम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्ही म्हटलं पाहिजे की 24 तासाच्या आत आम्ही तुम्हाला रिझल्ट देतो, कारण तुमच्या हातात सरकारने दोरी दिलेली आहे. ती दोरी कशी ओढायची, कसं कोणाचं नाक दाबायचं आणि कसं तोंड उघडायचं हे तुम्हाला देखील कळत आहे. मग तुम्ही ते का करत नाही? तुम्ही आम्हाला आज असा शब्द दिला पाहिजे, या कंपन्या समजा येलोरा असेल, अक्षय असेल, प्रशांत असेल, हे कसे इथे माल देत नाही, करार कसा केलाय आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला 48 तासाच्या आत आम्ही रिझल्ट देऊ, तरच खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे अधिकारी म्हणून आम्ही तुमच्याकडे जे पाहतोय अपेक्षेने ती आमची अपेक्षा पूर्ण होईल, अन्यथा होणार नाही. कारण आम्ही जर वंचित राहणार असू, आमच्याच इथला कांदा घ्यायचा, आमचाच चांगला कांदा पिकणारा घेऊन त्याचं बी तयार करायचं आणि ते आम्हाला देत असताना, तुम्हाला बंधनकारक असताना तुम्ही बाहेरच्या राज्यांना देत असाल, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. या कंपन्यांना तुम्ही धडा शिकवला पाहिजे. त्याचप्रमाणे नाफेडमध्ये जे चाललेलं आहे, आम्हाला म्हणतात तुम्ही गटशेती करा, एकत्रित या, त्या ठिकाणी गट स्थापन करून कंपन्या स्थापन करून तुम्ही त्या ठिकाणी कांदा असेल इतर मालांमध्ये तुम्ही सांगितलं माझं गाव स्वतः राज्यस्तरीय बक्षीस मिळवणारं, संत तुकारामाचं बक्षीस मिळवणारं म्हणजे एकूण एक बक्षीस मिळवणारं गाव आहे. अशा गावांनी जेव्हा छोटे छोटे गाव पुढे येतात आणि एकत्रित येऊन तेव्हा कंपन्या स्थापन करतायत आणि करायचा प्रयत्न करतायत, त्यांना जर एकाच वेळेला अशा पद्धतीचा फटका बसला तर कोण पुढे येईल आणि कोण करेल? मग याच्यासाठी लोकांचा विश्वास संपादित करण्यासाठी ताबडतोबीने ह्या कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि हा जो निर्यात बंदी आली आहे ती उठवण्यासाठी ठोस पावलं उचलत असताना तुम्हाला जिथे अडचण असेल तिथे आम्हाला सांगा, तात्या सरकारला सांगा, आम्ही लढवले आहोत, आम्हाला काय पडलंय, आमचं पुढं घोंगडा अडकलेलं नाही, आम्ही तिथपर्यंत जाऊन भांडण्याची क्षमता ठेवतोय. तुम्ही फक्त तुमचं पहिलं पाऊल उचला आणि तुम्ही पहिलं यांची व्यसन ओढा आणि यांना पहिलं जाग्यावर आणा की कशा पद्धतीने तुम्ही आमच्याच तालुक्यात या जुन्नर तालुक्यात असं ही 5 गाव जिथे कांद्याचं सर्रास वर्षानुवर्ष त्या ठिकाणी कांदा पिकतो आणि कांद्यामधून शेतकरी तिथे कायम त्या कांद्यावर कष्ट इतका करतो, मुलापेक्षा जास्त शेती मालावर शेतकरी लक्ष देतो. मुलाला एक वेळेला खायला नसेल, त्याला एखाद्या वेळेस कपडा कमी पडला चालेल, बाई माणूस सुद्धा त्या शेतातल्या जनावरांच्या प्रयत्न करते. कारण आमच्या तालुक्यात काही MIDC नाहीये, आमचा तालुका सर्वस्वी कशावर अवलंबून आहे, शेतीवर आणि दुधावर. बघा आमच्या ह्या 2 गोष्टींसाठी तुम्ही निश्चितपणाने आम्हाला 48 तासाच्या आत रिझल्ट पाहिजे. आय वॉन्ट रिझल्ट. मला तसं माहीत नाही, तरच खऱ्या अर्थाने मी असं समजेल की देशमुख आणि बोटाळे सर यांनी जिल्ह्याचं नियंत्रण हातात घेऊन पुणे जिल्ह्याने प्रथम दाखवून दिलं की हा जिल्हा निश्चितपणाने कृषी मंत्री म्हणून जसं शरदचंद्र पवार साहेब तिथे दिल्लीमध्ये वाजवतात आणि शेतकऱ्यांच्या बाजूने लढताय, तसं तुम्ही दाखवा तिथे तुम्ही यांना सोडणार नाही, तुम्ही यांच्याकडून करून गेला आणि तुम्हाला कसं बियाणं मिळत नाही, तुम्हाला ते बियाणं मिळालंच पाहिजे, त्याशिवाय त्या दुसऱ्या कुठल्याही राज्यात ते व्यवहार करू शकत नाही. हे तुमच्या हातात आहे, तुमच्या जे हातात आहे ते तुम्ही करून द्यावं ही माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि कांद्यामधून आज जे सगळे शेतकरी सफर झालेले आहेत त्यांना तुम्ही वाचवण्याचं काम करावं. जिथे पुढे जायची वेळ येईल तिथे आम्ही सक्षम आहोत. आम्ही जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये विषय घेऊ, पुढे जाऊ, राज्य सरकारपर्यंत जाऊ, मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ. ते सांगतात की पिकेल ते खपेल ते पिकवा, खपेल ते पिकवा म्हणूनच आम्ही हे सगळं करतोय. आणि खपेल ते पिकवून सुद्धा जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्हाला त्यांना सुद्धा जागा आणावी लागेल. कारण या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, ते याच परिसरातले आहेत, त्यांनाही चांगला अभ्यास आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. पण टेक्नॉलॉजी आहे, जी नवीन टेक्नॉलॉजी येते ती ऍक्सेप्ट करत असताना शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, जसं आता धनेश शेठ म्हटले की कितीही काही केलं तरी शेतकरी 25% पुढे जात नाही, त्याला 75% कायमच मागे राहावं लागतं. 75% म्हणजे व्यापारी थोडा पुढे जाईल, परंतु व्यापाऱ्याला एक वेळेला तुम्ही हे करा. परंतु कंपन्या ज्या पद्धतीने आपल्याला लुटून आपल्या डोळ्यात देखत निघून जातात, आपल्याला फसवतात, हे काय बरोबर नाही. त्यामुळे सगळ्यात पहिला 48 तासाच्या आम्हाला बी आणि बियामध्ये असणारं आम्हाला अभिप्रेत असणारं ह्या कंपन्या ज्यांनी करार केलेला आहे ते विश्वासाने, कारण खातीलायक गोष्ट असेल तरच आम्ही मांडतो, अन्यथा मांडत नाही. कारण सभागृहाचा आणि आपला वेळ फुकटचा नाहीये.
त्यामुळे तुमच्याकडनं मला अपेक्षा आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही मांडल्यात त्याच्यावर तुम्ही आम्हाला 48 तासाच्या आत कारवाई करताना दिसले पाहिजेत आणि न्याय मिळवून देण्यासाठी. त्याच्यावर कारवाई झाली म्हणजे आमचं काही भलं होणार आहे असं नाही, पण त्याला करायला भाग पाडलं, त्याला द्यायला भाग पाडलं, त्या कंपन्यांना वाकवलं, तरच शेतकरी ताट मांडली जाणार, तरच खऱ्या अर्थाने त्याला वाटेल तर कोणीतरी आमचा वाली आहे आणि ते तुम्ही करायचं. जे ताईंनी मुद्दा मांडलेला आहे तर त्याच्यामध्ये राजकीय देशांनी अशी परिस्थिती आहे की आपलं तरी निर्यातमध्ये कॉन्ट्रिब्युशन राज्याचं आपल्या राज्याचं सगळ्यात जास्त आहे. 11.5 लाख मेट्रिक टन गेल्या वर्षी निर्यात झाला होता, त्यात 7.25 लाख मेट्रिक टन आपल्या राज्यात पडले. शिरसाटजी, आम्हाला केसेस दाखल करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. आपला धाक इतका पाहिजे ना, आदरयुक्त भीती पाहिजे की त्या कंपन्यांनी अशी मस्तीच नाही केली पाहिजे आपल्याशी, आणि जर चूक झाली तर ती भरून दिली पाहिजे, तरच कृषी अधिकारी म्हणून तालुक्यातला तुमच्या एरियाचं नाव होणार आहे, तर होणार नाहीये. कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.